ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಚಾಟಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ kada nami berubah cara makanya yes bisa mana deh aku pun terjadi mah bukan terus cara mana ini pamer ini berenjak waktu dia tidak aku isu aku pun saat itu mah berarti yang kedua kan aku tadi pati mungkin pada sendiri buku di rumah tadi nanti jalan mau dan nanti aku pun cara memberi peksa dari kamu tanya apa ambil jurus dalam dalas dunia 1979 ಆಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಬ್ಲಡ್ ದುನಿಯಾ ಅವರು ಬಯಸೋರು ಆಗಲ್ಲ ಬಯಸೋರು ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ 1979 ಕೆತ್ತನ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪಕ್ಷ ಶಿರಾದ ಜೊತೆ ವಿವೇಕ ದಾವತದ ಮೂರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದುನಿಯಾ ಅಂತಲ್ಲಿ ಏಕತಾ ಆಟ ಕಲಶ ಅಂತ ಸ್ವಾಮಿ ಕರೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ರಾಮನ ದುನಿಯಾ ಅಂತ ವಿಷಯ ಪೂಜಾ ಕೊಡಲು ಮತ್ತ ಪುರಾಣದ ಅರ್ಚಕಾಪದ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಭಜಕಾಪದ ದೇವಾಲಯ ಮುಗಿದು ಪುರಾಣ ತನಿಖೆ ಮಾತ್ರ नाही सगळे उत्तर आपल्यात आशीर्वाद प्रमाणे पूजे पूर्वी त्याने लक्षात गावामध्ये शिराला मित्र बघताय एखादा दादा लोक त्या बीबीटी अंश बात 79 आम्ही आम्ही मुंबई विषय त्याला मी ते लहान स्वामी आहे आणि समस्त आशीर्वाद आम्ही समस्त भजन आणि पुराण आम्ही जाती होता आम्ही देशी समाज आहे त्याने आशीर्वाद त्याला पाहिजे अशी जी आम्ही वेदव्यास बादरायण गोविंद सुशांत समुद्र क्षीराब्दी ते क्षीराब्दी हृदयांतू सुधींद्र स्वाम्यांनी केदनाई बादरायणाक आडी करून त्यांनी कृपादृष्टी देऊन कोणाके पळयल्या तांकां सर्वय कष्ट निवारण जावन उद्धार जालेलो आसा सुशांत समुद्र म्हळ्यार समुद्र म्हळ्यार महासमुद्र समुद्रा इतिहास म्हळ्यार आमकां कोणाक कळना दिल्यार अमूल्य जाणशी जायते रत्न आसा तशीच सुधींद्र तीर्थ स्वाम्याल्या हृदयांतू मनांतून सगळे मस्त आसा तांणी वेळेर वेळेर आमकां उपदेश करून अनुग्रह करून उद्धार केलेले आज हिमाचल भितर सर्व जनपदाक गोचो आसा जाल्यार तांगेलें स्मरण करून तांणी रचन केलेलें पारायण करून सुप्रभात म्हणून तांगेले संकल्पाचेरीचे नमस्कार करून कोणके आश्रय पंथाय सर्व प्रकारे देवाला सर्व देवतांगले गुरुवर्यांगले मालकीदारांनी अनुग्रह आसून घेवन आमगे जीवन धन्य जाता म्हळ्यार ते सनाचे 2 गुणगानां हांव समर्पण करून समाप्ती करता. सुधींद्र स्वामीने गुणगान करच्याक असाध्यची सगळेची आमगेले भारत देशांतूय कळ्ळां असाध्यशीलतेक सुधींद्र स्वामीले हें अर्थात एक दिव्यते सागर अर्थात कल्याणपुरा भितरी म्हगेले कळो आज्य आशिल्लो खंय गेल्यार पुत्त भटमा म्हणून एक स्मरण केले शिवाय भाशण करनात आशिल्ले तसोच एक पुत्त भटमा नातवाक तांगेले जन्म शताब्दीक एक मंगळोरा भितर एक 2 उतरलोच एक सदां अवकाश मेळ्ळा म्हणजे पक्षाक म्हगेले आज्जाले कसले पूर्वार्जितान करता म्हगेले आज्जाले उतराक 1965 इस्वीली आमगे थंय घरा भितर तांणी एक दिवस वास्तव्य करून गेलो मोक्कम केलें तेन्ना हांव 6 वर्सां चेडूं अर्थात जाल्यार म्हाका स्मरणीय स्वामीन आयिल्लें घरांतू आशिर्वचन केलेलें आजीकय उडगास आसा आजीकय देवान प्रतिश्ठ केलेलो तो एक महोत्सव आमी आजीकय आचरण करता आसा ती आमगे ते कितले वेळाक तांणी एक मनव केलेले कडेन आमगे ते येवन प्रितीन कळ्ळां तसोच एक आमंत्रण स्वीकृत करून आमगेले घरच्यांकय आमगेले यजमान वर्गाकय देवळाकय गांवांकय सकड मस्त बर जालेले आसा तशी देवाले अनुग्रहान करता पयर अर्थाची जिर्णोद्धारय त्या वेंकटरमणाले जिर्णोद्धार जाले
त्या सुधींद्र स्वाम्याले अनुग्रहान करता स्वाम्यांगेल अनुग्रहान करता जल्ला म्हूण गेल्ले कोण गेल 2 उतर हांगा समाप्ती करता ब्रह्मांता गुरुवः साक्षात् इष्टं दैवं श्रीपतिः आचार्य श्रीमताचार्य संतुमी जन्मजन्मनि प्रथम आमगेले पूज्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी दिव्य वृंदावन अंतर्गत जावन मुख्य प्राणाल तांगेले आशीर्वाद मागून घेवन आमगेले प्रत्यक्ष प्रातस्मरणीय आमगेले काळगतरी प्रत्यक्ष जावन देव पळयला म्हळ्यारी आमगेले सुधींद्र तीर्थ स्वामी म्हळ्यारी खंडित चुकी नाही कसल गतिरी म्हळ्यारी मिगेले एक अनुभव 1989 ಅಂತೂ आमगेले देवळा ಅಂತೂ स्वामींगेले वसंत मास जेवचे संदर्भारी देवळा ಅಂತೂ देवाल आरती स्वामींक एक 45 दिवस आ वेल्ल समयारी कडेचे 2 दिवस असताना म्हाका स्वामीन आपोवन घेवन आनी मुखारसून तुवें आमगेले पाठशाले वचून विद्याभ्यास कोरकारे म्हणून ताणें अनुग्रह केलो. ताजे नंतर सुरवेक कोटी गायत्री आमगेले पाठशाले शिकतना जालेले त्या संदर्भार जाल्यार आमकां वचून तांचो भाग घेवच्याक मेळ्ळें एक व्हड भाग्य. त्या संदर्भारी स्वामींगेले एक अनुग्रहान करतना आमगेले विद्याभ्यास पूर्ण जावन आमी कसलगी आमगेले वैदिक वृत्ती इत्यादी वस्तुर्गांत कोरनिवचे संदर्भार जाल्यार स्वामीन हांगा मंगळुरांत एक 1.5 वर्स हांगा तांगेले मोक्काम आशिल्ले संदर्भारी एक म्हळ्यार 85 दिवस हांगा तांणी वास्तव्य कोरून आशिल्लीं. म्हाका त्या वेळार 85 दिवसांत एक 490 दिवस जाल्यार थंय म्हाका कानिगाडा तुकून हांगा तांगेले सन्निधीर येवन तांगेले ते चरणार सेव करचें आशिल्लें भाग्य म्हगेल्या जिवनांत म्हाका मेळ्ळें व्हड भाग्य म्हण लेखून घेता. हांव दनपारां 3:30 गंट्याक ट्रेनार बसून घेवन 5 गंट्याक मंगळूर हांगा येवचें. हांगा येवन स्वामील कुडांत बागील काडतना म्हाका तितले प्रितीरी गोंडे येयले रे म्हणटना आमगेर हांगा आशिल्लें कसो दण आसल्यार निवृत्ती जाता आशिल्लें म्हळ्यार तांणी आमकां दिलेलो तसले प्रिती आमी जिवमानांत विसरूं ना. कसलगी आमगेल्या समाजांत तांणी सर्व विशयांत आमगेले समाज मात्र न्ही आमगे सगळे देशाक एक अनुग्रह करच्याक तांणी केलें तसलें एक साधना तांणी दिलें तसलें एक अनुग्रह आमी वर्णनात येता म्हणून सांगून घेवं. कसले खातीर म्हळ्यार स्वामींगेलें गुणगान करचें आमी कांय हरत न्ही जाल्यार आमगेले स्वामीन केदनाय सांगचें आशिल्लें कसलें की तुमकां देवान दिलें ज्ञान गी तुमकां देवान दिलेलें एक गुरूंगेलें स्मरण करून घेवन तुमकां कळ्ळल उरलो का देवाल गी गुरुवर्या आंगेल गी गुणगान कोरका जाल्यार तुमगेलें कर्तव्य तें तुमी कोरका जाल्यार केदनाय जाल्यार तुमकां कळ्ळल विशय कोरका म्हणून तांणी सांगिल्लें तसलें एक आज्ञा म्हणकेची हांव मान्य करून घेवन म्हगेले कसलगी जिवनांत म्हाका चांगपण जालां जाल्यार श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामींगेले दिव्य अनुग्रहारी म्हणून सांगता. कसले खातीर म्हळ्यार स्वामींगेले एक अनुग्रहारी म्हगेले चेल्ल्याल उपनयन संस्कारा खातीर हांव स्वामींगेला लिमगिलेले संदर्भारी स्वामीन त्या संदर्भार तांकां कितलेय अनारोग्य जाल्यार हांगा तुकून मंगळुरा हेचे वेंकटरमण देवस्थानाचे देवळाचे कोडी जेवचे त्या दिवसार येची हांगा तुकून ते महालसा नारायणी देवाल सन्निधीर येवन म्हगेल्या चरक्याक जन्म घालून घेवन म्हाका अनुग्रह केलेलो. तशी तांगेले अनुग्रहान करतना आमगेले सगळे कुटुंब आभार जावन सर्व विशयांत अनुग्रह जाला. आवायचे संदर्भार स्वामींक गेले कळकळीन तांगेले दिव्य पादुका म्हळ्यार तांणी प्रत्यक्ष हांगास म्हणलें तसले विश्वास तांगेले ते सन्निधीर प्रार्थना करता. आमी आमगेल्या जिवनांत स्वामींगेले विशयांत कोणगी कळनातिलगी कसलेय अपराध केलेलो आसल्यार स्वामीन सर्व क्षेम कोरका. आमकां मात्र न्ही आमगेले पेंटेक आमगेले सगळे समाजाक आमगेले देशाक निरंतर स्वामील अनुग्रह आसून घेवन उत्तरोत्तर अभिवृद्धी केदनाय जावका म्हणून स्वामींगेले दिव्य चरणारी प्रार्थना करून म्हगेले 2 उत्तर चरणारी समर्पण करता. वेदव्यासा बादरायण गोविंद. हरि गुरुभ्यो नमः. आमगेले काशी मठाचे सुधींद्र तीर्थ स्वामील विशयांत ದೇವರು ನಮಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವತಾರ ಪೂರ್ವ ಸ್ವಾಮಿ ಮುಖಾಂತರ ಅವತಾರಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ಜ್ಞಾನಶಕ್ತಿ ಅದರಲ್ಲಿ ಧ್ವನಿ ಕಲಿಗಳಿಂದ ರೂಪ ಅಲ್ಲಿ ಕಲಿಯಲಿರುವ ಪೂರ್ಣ ದೈವಿಕ ಪೂರ್ಣ
ती आरती द्यावा दाखे ताण मळल मंत्र आजी मेला म्हणतं कसं मिळाली बिंबोसी प्रतिबिंबोस्मी म्हण देवीला देवालयाची एक प्रतिरूप म्हणून तशी थंय ताणें एक उल्लेख केला. आनी हांव सांगतलें आमगेले स्वामी धर्मगुरू म्हणून येता आमी राजगुरू म्हणून येता. इत्याक म्हळ्यार केवल आमगेले समाजा मात्र म्हूण न्ही इतर समाजाक सगळे भारत देशा खातीर देवा लागीं कळकळी निरंतर प्रार्थना करून त्या देवा पूजन केलेलं स्वामी. मात्र न्ही तांगेले हें काळगतींतू तांणी कसल करनी म्हणून आमकां पोरा विशयांत प्रतिश्ठ जेवो कुंभाभिषेक जेवो याग यज्ञ जेवो अथवा दान धर्म जेवो परोपकार जेवो हें पोरा स्वामील काळगती तांणी केला. तसं करनी म्हणून आमी सांगच्याक जायच ना, खंयचेय विशय आसच ना. आज तांणी मस्त रुपारी देवता प्रतिश्ठ पुरो पोर घेवन सगळे आमगेले समाजाक भारत देशाकची भर जावका म्हणून एक विशेष रुपार प्रार्थना केलेलो स्वामी म्हळ्यार एक आमगेलो स्वामी म्हणून सांगयत. दुनीचे कसं म्हणारी सगळे भारत देशाक भर जावका म्हणून तांणी ती दवरल प्रार्थने रुपारी आज आमकां ते नरेंद्र मोदी सगळे भारत देशाची उद्धार करता आसले एक आमकां तसल एक आमगेल्या देशाक मेळ्ळा म्हणच्याक ते स्वामील प्रार्थना म्हणून हांव म्हणान लेखता. तशी स्वाम्यान निरंतर सगळे समाजाक बरे जावका सगळे समाज ऐकमत्यार आसूंका आनी तांगेले काळगतीन तांणी हरिद्वारांत वची एक व्यासाक प्रतिश्ठ केलेले म्हळ्यार सगळे भारत देशाले जनपदाले अज्ञान दूर जावन धर्मबुद्धी करतना सगळे समाज चांग रुपार उद्धार जावका म्हणत आसले ते एक तांगेले मनांत आशिल्लें एक चिंतन म्हणून हांव तशें लेखता आसा. तशी आज हांव म्हळ्यार सांगच्या गेल्यार मस्त विशय स्वाम्याल्या विशयांत जाल्यार आज हांव आमगेले कुटुंब बरें जावन आसा कशें म्हळ्यार केवल सुधींद्र तीर्थ स्वाम्याले संयमेंद्र तीर्थ स्वाम्याले अनुग्रह म्हणून हांव मनान सांगून घेवन मेल 2 उत्तर स्वामी चरण म्हळ्यार समर्पण करता. वेदव्यासा बादरायण गोविंदा. ओम गुरो प्रपन्नाते हरे प्रसीद प्रसीद मातर जगतो किरस्य. म्हाका 8 की 10 वर्सांचे रे मेघलांनान पाठशाला गेल्लो शिकवण का केवळ 4 क्लास शिकिलो कारण ते आमगे सुधींद्र स्वामीन पाठशाला थंय ओपन केले निमित्तान शिकले ಸ್ವಲ್ಪ. तशीच स्वामील आशीर्वादान आजी ऋग्वेद यजुर्वेद कंठ पाडलो कोणा शिकून नाही स्वामील आशीर्वादान. तशी उडपांतू राम भट्टान हलवो लक्ष्मीनारायण देवोमो आनी चंडिकावोमो महामृत्युंजय शांती 3 महिने करतना म्हाका प्रितीन आपून घेवन पारायण ते पुरा करयला. तशीच वैदिकान म्हाका मस्त मेजर प्रीत दवरला. प्रितीन पळय आजी कोणकी आनी इतर जाती कन्नड ब्राह्मण पंडित कृष्ण भट्टरिंद चंडिका याग म्हणून प्रति वर्ष म्हाका आपयताची कोणकी वैदिक मंडळीन म्हाका सन्मान करून अखिल कर्नाटक संस्कृत सम्मेलन थंय कंचकी वैदिकान आपूण म्हाका सरकारा लागून 3000 संबळ येता. हांव कसले शिकली नंतरी वैदिकान आशिर्वादो सुधींद्र आमकां अन्न दिलो देव म्हणून हांव तुमगे विशय आजी वैदिकाले जर मस्त सांगता बसले योग्यच ना म्हाका अवकाश कोण दिलेलें हांव मस्त धन्यवाद सांगताची. प्रति एकल्यानी स्वामीवर श्रद्धे दवरलेली आमी शिकले नंतर आमी विद्वान दाखताची म्हणून एक विश्वास आज तुमगेले जर सांगचे इश्ट पावता. वेदव्यासा बादरायण गोविंदा. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. गुरुलेख गुणगान संका म्हणून जाल्यार गुरु म्हळ्याची एक होड लघु म्हळ्यार गुरु आनी लघु म्हणून एक संस्कृतांत तो शब्द आसा तेंची आमकां अर्थ सांगता. म्हणटाना गकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तन्निरोधकः अंधकारनिरोधत्वात् गुरु इत्यभिधीयते म्हणून म्हळ्यार एक अक्षराक समेत आमगेले संस्कृतांत तो अर्थ आसतकून आमकां बारी एक सममन आवडटा गुरु शब्द अर्थ. गकार म्हळ्यार अंधकार की ऋकार म्हळ्यार शिष्याल भितर आशिल्लो तसो एक विशेष चावन घेवन अंधकार निवृत्ती करता असल शक्ती अंधकार निरोधत्वात् गुरु इत्यभिधीयते म्हणून म्हळ्यार स्वामेल विशयारी
एक उलयतना एक रितीरी शक्ती सांगतासाची स्वामेल म्हणटाना प्रत्येक मनशांक एस्पेशली भटमामांक तांणी सान प्रायर आशिल्ले तेन्ना तांणी एक वैदिक वृत्तीक वचूका म्हूण जाल्यार आमगेले श्रीमद सुधीन तीर स्वामीची कारण म्हूण सांगेत इत्या म्हळ्यार हांव आशिल्लें सांगता म्हाका स्वाम्यान जेवा पाठशाले वच म्हूण सांगिल्लें न्ही जाल्यार स्वामेल आशिर्वाद म्हाका पाठशाले वच तशें केल्लें म्हळ्यार तें कशें म्हळ्यार हांव चिकमंगळूरांत व्हड जालोलो आमगेले ते एक चेडवाले टीम म्हूण आशिल्ले आमी एक रितीर वाडूर आपचें हें तें पुरा ते रामदेवस्थानांत ते कितले चेडू वसल्यार स्वाम्यान म्हाका सोदून एक म्हळ्यार सोदून म्हळ्यार हांव थंय आसतना म्हाका पळोवन एक हांसू दिवचें आशिल्लें तें हांस कशें म्हळ्यार म्हगेल भितर ज्ञान वृद्धी जावं तसलें एक हांस तें म्हळ्यार कसं की एक नमन एक स्पिरिच्युअलिटी म्हणटा पळय तसलें एक तितलो सान प्रायर एक 7th क्लास जाल्लो कुडले विशेश चावन घेवन म्हाका वैदिक वृत्ती वचूका म्हणून गेल्लें थंय वतरी तवळी आचार मामान सांगिल्लें म्हण की हीच म्हगेल काणी म्हळ्यार हांव कसलें ना थंय वच्चें शिकचें अशें पुरो लेखिलो जाल्यार म्हाका मना वत की ना हिंदीन तो आशिल्लें तूं म्हळ्यार फेल जाता आशिल्लो हांव प्रति वर्ष हिंदीन फेल जाल्यार पाठशालेन तो हांव लायक कोन्न शिकला तशीच विशेश चावन घेवन थंय शिकिल्ल ऋग्वेदची आयज दिवस हांव घेवच्या कारण म्हळ्यार म्हाका एक बारी एक आश आशिल्लें ऋग्वेद जातर एक ऋगसंहिता ते वीर वेंकटेशाले एक सन्निधानार करता आसले तेवे स्वामेले एक सन्निधानार विशेश चावन घेवन करता आसले भाग्य आमगेले सुदीन तीर स्वामेल निमित्त मेळ्ळें म्हणटाना एक पाठशाले वतर जाल्यार तशीच कसलें एक हें जायन म्हळ्यार मध्वाचार्याल परंपरा दवरून घेवन आमगेले प्रत्येक विशेश चावन घेवन स्वामेल आशिर्वाद आमगेले समाजाचे प्रत्येक पाठशालेंत तस म्हळ्यार एक विशय आमकां आयज दिवस कळटा इत्या म्हळ्यार विशेश चावन घेवन विद्ये म्हळ्यार खंय मेळटकी तें विद्या क्षेत्र म्हणटा थंय विद्याशील कडेन आमगेले मध्वाचार्याल दवरून घेवन प्रत्येक गुरू परंपरेले एक आशिर्वाद म्हळ्यार कसं नस तें सत्य करून स्वामेल शक्ती तें दाखयला म्हळ्यार एक उलोवच्याक हांव इश्ट पावता उलयल्यान कसलेय चूक आसल्यार प्रत्येक मलगड भटमाम जेवो एक आमगेले परमात्मा जाल्यार म्हाका क्षम करता म्हणून प्रार्थना करता कृष्णार्पण हरे गुरुभ्यो नमः पुराजनान सांगचें कसं पुराजनान आमकां गुरू निमित्यान ज्ञान मेळ्ळें म्हणून विशेष जावन कसं म्हळ्यार आमगे राज्याले अम्माल तर्फेने अन्नाल तर्फेने अज्जाल उडगास करून जे आमगेले उलोवचें आशिल्लें फुडें तागेलो आज्जो भारी पाप जावन आशिल्लो चांग सात्वीक जावन आशिल्लो म्हणजे तेन्ना आमगेल्या कश्ट समयाचेर 83 म्हगेले 7th क्लास बसलोर आश्रमांत 8, 9, 10 क्लास शिकता जाल्यार वेवस्था आमगेले स्वाम्याले अनुग्रहान प्राप्त जालें कारकळांत म्हाका घालचें म्हणून जाल्लें जाल्यार कारकळाचें मुखेल तेन्ना स्वाम्यान म्हगेले मार्क्स पळोवन घेवन हो हांगा नाका म्हणून सांगून म्हाका बसरोराक विशेष जावन थंय प्रवेश केले बसरोरा प्रवेश करतना थंय स्कूल प्रारंभ जावन घेवन एक 10 दीस जाले थंय आश्रम परिपूर्ण फुल्ल जावन आशिल्लें जाल्यारय म्हगेले खातीर एक डेस्क जावन घेवन ताजे नंतर म्हाकाची विशेष जावन प्रवेश करून घेवन थंय म्हाका विद्या मेळटा तशें केलें ताजे नंतर हांगा म्हगेल्या अम्माला सांगलें तुमगेले मलगड्यान केलेले वेद विद्या इत्यादी पूजा इत्यादी सोडचें नाजा तुगेले चल्ल्याक हांगा मंगळूर पाठशाले घालका म्हूण सांगून घेवन आज्ञा दिवन घेवन हांगा मंगळूर पाठशाला येवचें तशें केलें म्हाका सत्य जावन घेवन ताजे फुडें एक वेद म्हळ्यार कसने एक ब्राह्मण म्हळ्यार कसने इत्यादी कसनेय गोतनाशिल्लें जाल्यार हांगा येवन घेवन म्हाका पुरा ज्ञान देवाला अनुग्रहान स्वाम्याला आशिर्वादान प्राप्त जालें ताजे नंतर आमकां जीवन चलच्याक स्वाम्याला अनुग्रह केन्नाय सदा सर्वदा आशिल्लें अशी आशिर्वाद पुराजना मेळ्ळो आमगेलें कुटुंब धन्य जावं म्हणून देवाला प्रार्थना करून म्हगे 2 उतरां समाप्त समाश्रये गुरुभक्त्या महाविश्वासपूर्वकं निक्षिपेत सर्वभारांश्च गुरो श्रीपादपंकजे श्री हरिगुरुभ्यो नमः श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक गेले आमगेले विश्वास विशय सांगता म्हणजे जाल्यार मस्त विशय आसा मस्त विशय सांगू येता जाल्यार एकच म्हगेले जिवनाचे अविस्मरणीय आनी विसरू जायना तरी एक घटना तुमगेल्या एतराक हांव प्रस्तूत करता स्वाम्यान गती जेवचे पयलीं फुडें 2 म्हयने फुडें ऑक्टोबर म्हयन्यांत तांणी देहली आशिल्ली सारस्वत भवनांत
त्या वेळारीची मुगेल सगळे परिवार घेवन हांव सारस्वत भवना आशिल्लो. हेरसाक हांव भाय सोनो रिटर्न टिकेट मुगेलें दनपारा स्वाम्या लागीं फलमंत्राक्षत घेवका म्हूण सांगून प्रसाद बांदिले, सेव बांदिले. जाल्यार त्या दीस मुगेल कशें की दुरदृश्ट आशिल्लें, स्वाम्याला पूज जाल्ली कुळे त्या वेळार भितर पूज जाल्ली कुळे बलमम भायर येयलो. आज दनपार कोणाकय प्रसाद ना, स्वाम्याची केची जिवा हुशार ना. आनी कसं आसल्यार रात्री प्रसाद म्हूण कसं करचें म्हूण कळ्ळी. त्या वेळार सगळे परिवार घेवन आसा जायतं व्हडना रात्री पुणी मेळटले प्रसाद म्हूण सांगून रात्री पुजे वेळार राखून राबलो. रात्री पुजे वेळार येवपास बलमम भायर येयलेची. भायर येवन ना आनी कोणाकय प्रसाद ना, स्वामी हुशार जायनीच. आनी कसं आसल्यार फाय दनपार प्रसाद म्हूण सांगून तेवे स्वाम्यान हुशार जाल्यार मात्र म्हूण सांगून हेरसा दनपार म्हाका 12 घंट्याक रिटर्न टिकेट कसं करचें म्हूण जायनी. म्हाका दोळे उद्दा आयले. देवा इतली दूर येवन इतली परिवार समेत येवन सुदीन ती स्वाम्याला प्रसाद घेयनी म्हूण जाल्यार त्या पापप्रज्ञे मुगेल्या जिवमानांत वचना. बलमामाला रिक्वेस्ट केल्या, बलमाम 12 घंटा म्हाका पांय वचूं का, दयकोरून एक सकाळी पळारा वलारी तुमी एक प्रसाद घेवता स्कोर का म्हूण. ना रे तूं केकला विंगड करूं जायना, सकाळाल म्हण के तूं पूर जाणां पांय दनपाराचे जावं जाल्यार राब म्हूण कशी करची म्हूण कळ्ळी. हेरसा म्हाका टिकेट जाल्ला. सकाळी वपास बलमामाला रिक्वेस्ट केल्या, वपास येयलो तूं. बलमाम दयकोरून एक म्हाका पापप्रज्ञे जेता ते सगळे परिवार घेवन येयला. मग खंडीत त्या जीवमान विसर्जन एक तुम्ही स्वाम्याला विज्ञापन करू का म्हूण सांगून जायता स्वाम्याला निमून येता म्हूण सांगून तांणी भितर चमकली जावाशान मागतास दयकोरून म्हाका एक प्रसाद मेळटा तशें स्वाम्यान अनुग्रह कोर का म्हूण मनान मागतास. बलमाम भायर येयलो. भायर येवन 5 मिनिटां सीदा वचूं का प्रसाद घेवका येवका चड उलोवचें जा म्हूण बलमाम भायर चमकलो. जायता म्हणल्यार स्वाम्याल कुडा चमकलो. यो रे बैस रे म्हूण सांगून 5 मिनिट म्हणले. बलमामान सांगला म्हूण आमी सीदा भायर येवचें जेतवा स्वाम्यान उलयतना अर्ध घंटो स्वामी उलयलीच. सगळे परिवारा घेवन तांणी तांगेल मन आशिल्लें पुरा सांगलें. मुगेल मन आशिल्लें पुरें म्हाका सांगूं मेळ्ळें. स्वाम्याला सांगलें म्हाका पुरयत पडना, खाली देवस्थान मात्र अशें कसं की एक धैर्यार पाडसाले येयला, कांय भिवू नाका तूं अशान मुगेल पूत सांगू चल्लो. स्वाम्या फळारा दवरल्यार पुरा खाता आसा स्वीट सकड. म्हाका बारी बेजार जालें, ना रे ओडना रे सांज चल्लो तो म्हूण सांगून स्वाम्या फळारा आशिल्लें. स्वाम्यान मेल चेल्ल्या दिल्लें आनी स्वाम्यान इतलें सांगिल्लें डेली संध्यावंदन कोरका रे, अनुष्ठान कोरका रे आनी तुगेले यजमान वर्गाक संध्यावंदन सकट शिकोवका रे म्हूण. खंयची यजमान वर्ग ना म्हाका वटेक 2 घर अशें स्वाम्याला सांगलें. जाल्यार स्वाम्यान म्हळाल ते उडगस आशिल्लें संध्यावंदन म्हळाल सकडांक शिकोवका म्हूण सांगून त्या मुलाक कसं की मनांत आशिल्लें यूथ ऑफ JSB मुलाक कोणी यजमान वर्ग ना जाल्यार यूथ ऑफ JSB मुलाक ते व्हिडिओ मुलाक कोणी शिकोया म्हूण शिकयलें. स्वाम्यान सांगिल्लें स्वाम्याला अनुग्रहान 1 लक्षा बशी चड जनांना त्या संध्यावंदने व्हिडिओ पळोवन आजीक ताचे सदुपयोग घेता आसाचे. आज गोपी भटमा म्हूण कोण म्हूण एक 4 जाणां वळख जाल्यार त्या सुदीन स्वाम्याला अनुग्रहा निमित्तची म्हूण हांव सांगू का अचल विश्वासान अचल भक्तीन सांगून इच्छ पोवता. आनी मस्त विचार आसा 2 विशय म्हाका सांगू अनुकूल केलेले आहे. सकट जनाक धन्यवाद. सुदीन तीर स्वाम्याल चरणाक समाप्त करता. कृष्णार्पण. श्री हरी गुरुभ्यो नमः. मध्वाचार्यानं बरे असेल ते 12 स्तोत्रांतू एक भारी एक छंद सांगला. हरिरेव गुरो हरिरेव परो हरिरेव जगत पित्र मात्र गती ही म्हळ्यार गुरुक हरीर स्थान दिला म्हणून सांगला. म्हळ्यार हरियू मुनिदरे गुरु कायुवनಯ್ಯ गुरु मुनिदरे हरियू वल्लनಯ್ಯ. म्हळ्यार केन्नाय देवाल कसनेचे कोपणे असं म्हणटात जाल्यार स्वाम्याल चरणा वचून आमी मागणी केल्यार तांणी अनुग्रह करतात. जाल्यार स्वाम्याल कोपणे आसा म्हणटात जाल्यार आमी खंयचे देवाक कसनेचे एक पांय पडले म्हणटात जाल्यार त्या परिहार जायना अशें म्हणून सांगलां. तेच प्रकार आमी सांगतना सांगताचे कसं म्हणून सांगला उल्लोचे देव तांगेले पूर्वाश्रमा नांव सदाशिव शेणे. तांतुले तांणी आश्रम स्वीकार घेवन जेतना तांणी तांगेलांतुले सदा म्हळ्यार एक 2 शब्द हाडलो. म्हळ्यार सदा म्हळ्यार केन्नाय. तशीच सुधी म्हणून सांगल्यार समुद्र, सुधा म्हणून सांगल्यार अमृत. आमकां जीवन पुर्ती तांणी अमृत दिलेलें तसलें तें साक्षात श्रीमान नारायणाल स्वरूप म्हणून आमी म्हणटाचे प्रातस्मरणीय म्हणून न्ही त्रिकाल स्मरणीय. आमी खंयचे रितीरी त्रिकाल संध्यावंदन करता की तेच रितीरी तांगेलें स्मरण नित्य आमी करतात. तसलें आमकां गुरू मेळ्ळेलें आमकां भाग्य. नित्य देवा पांय पडतना आमी सांगताची कसं न्हय म्हळ्यार स्वामी देवा आमकां सगळ्यांक बर कर. स्वामी देवा म्हणलें कुडलें ते स्वाम्याले अनुग्रह जाल्ले देवाला अनुग्रह जाल्ले. तशें स्वाम्याल विशय उल्लोच्या चमकलारी आमकां असाध्य इता म्हणून सांगल्यार समुद्र तांणी
आमकां समुद्रांतू दखून कसं हें केल्यार आमकां समुद्र इतलो आळस इतलो सांगू जायना. तशी तांगेल दया तांगेल अनुग्रह अपरंपार म्हणून सांगताची म्हळ्यार निदर्शनाची आमगेल जिवनांतू नित्यची तांगेल उडगास करून तांणी सांगलें एक वचन कसनेच आमी कश्ट म्हणून तांगेला चमकला रे देवस रे बरें करता रे म्हणून तेची आज आमकां सगळ्यांक जिवनांत मेळ घेवन आमी आमगेले यजमाना ते वचन आमी सांगताचे कसने जावो देवस हो बरें करता हो म्हणून तेच वाक्य आमी आमगेल्या यजमाना दिताची तेची तांगेलो आशिर्वाद म्हूण लिखून घेवन आमकां तांणी प्रत्यक्ष आसची तांगेले पादुका दर्शनान गेले फुडले तांगेले ते एक सुंदर जावन आशिल्लें एक वदन तसल तें आमकां भाग्य आमकां तसल स्वामी आमकां पुजनीय आराधनीय तांगेलो आशिर्वाद सदाकाल आमगेल्या वृत्ती जिवनांत केन्नाय तांणी आमगेल्या फाटीबलार राबून रक्षण करून कसलेय तांगेलें एक गुणगानांतू चड उणें आसा जाल्यार परमात्मान की तशीची स्वाम्यान क्षम करून मुखार सुनू वृत्तींतू सगळ्यांक चांग कीर्ती मेळची तशी स्वाम्यान आशिर्वाद कोरका म्हणून मेगेले एक सान म्हणटा स्वाम्याल गुणगान स्वाम्याल चरणार समर्पण करता. हरिगुरुभ्यो नमः. सुदीन स्वाम्याल्या गुणगान करूंक काजी वेंकटरमण देवस्थाना ह्या स्थळेरी अवकाश मेळ्ळो. आमी हांव सांगचितलेंची आमगेले होळण्णा कोगण्णा आमी सगळेची 3 जन बाबावय श्रीनिवास पाठशाले शिकयले. मेगेले अन्नेकडनं अण्ण भट मामू मागीर हांव तदनंतर मागीर अण्णा आलो पूद कार्तिक ताका पयर शिकून जालें. आमी सगळें जीवन स्वाम्याल अनुग्रहार स्वाम्याल आशिर्वादारी श्रीनिवास म्हाका पाठशाले शिकून घेवंक न्हू ताजे नंतर आमगे सर्व कश्ट परिहार जालेले ना तांतू सुमार एक म्हणजे कश्ट हें पुरायिल्लें स्वाम्याला वतना काय भिवू नका देव बरें करता म्हणून सांगितलो. तसोच त्या सुदीन स्वाम्याल आशिर्वाद आमकां बरो मेळ्ळो. मात न्ही एक स्वल्प वर्स फुडें 2-3 वर्स फुडें म्हगेल्या अण्णाक एक शस्त्रक्रिया आशिल्ली तेन्ना संयमीन स्वामी हांगा आशिल्ले. स्वाम्या लागीं प्रसाद घेवचे वतना चांगले स्वामी यशस्वी जाल्ला म्हणटना काय भिवू नका रे भुवनेन स्वाम्याल्या ते वृंदावना वचून ताका कांय पिळग सेवा करूं सांग तो गुणमुख जाता म्हणून आजी तो गुणमुख जावन घेवन हांगा आमगेल्या द्राक्यांक बैसला. तसले कडेन त्या स्वाम्याल्या आशिर्वाद आनी नित्य निरंतर म्हणून घेवची आमी तांगेल्या अनुग्रहाक भाग जेवता. आमी कितले आमगे तांगे गुणगान केले पावना. मात तांणी आमकां एक मकान आनी हॉस्पिटल कमला शानबाग तांगेले त्या इंटरनॅशनल हॉटेल ओपनिंगा वेळारी म्हगेले विवाह कारण जालेले. म्हगेलो मांव थंय आशिल्लो तेच हांव थंय वतना स्वाम्यान इतलें म्हळें भक्तिरी यजमान वर्गांक भक्तीन पळोवंक घेवन तांकां आशिर्वाद कर रे तुवें तें वाक्य सत्य जाता म्हणून ताणें सांगिल्लें. तसलें तें वाक्य आज के सत्य जालें. त्या मातयेन आनीक कडेच म्हगेले विशय म्हळ्यार हांव गोकर्मठा पुजे आशिल्लो तेन्ना शारदा वृंदाच्यानी स्वाम्यांक सुदीन स्वाम्यांक तेन्ना सुदीन स्वामी कोंचाडी आशिल्ले. कोंचाडीतून येवन घेवन आमगे शारदेक तांणी पूज केली तेन्ना आमचे आशिर्वाद केलो. तो आशिर्वाद आमकां नित्य निरंतर लाभला. मात न्ही स्वाम्याल अनुग्रह आमकां आनीक आमकां सदा जावका. मात आमी सर्व नित्य म्हणजे खावचें अन्न पुरा स्वामीने अन्न म्हणून सांगूक हांव इच्छा भोवता. स्वाम्याल पूर्ण अनुग्रह आमकां मेळ्ळो म्हणून सांगून देवा लागीं प्रार्थना करून घेता. ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. आज एक वेंकटरमणा सन्निधाना भितरी आमगेले स्वाम्याले गुणगान करता आसले एक व्हडली भाग्य. थंय 100 भटमा मालेद्राक थंय येत्राक काशीनाथाचार्य इत्यादी व्हडले आचार्य येत्राक करचें म्हणल्यार एक नमूने भंय करता. तसले आसतना हे संदर्भा भितर एक सान विशय हांव सांगच्याक प्रयत्न करता. त्या वेळी विनायक भट म्हणून ताणें सांगिल्ले प्रकार हरो पृष्ठो गुरोस्त्राता गुरोस्तृष्टो न कश्चन म्हणून देवान कोपलारी गुरू राखता गुरू राखला कोपलारी कोणें नाची म्हणून ताका एक उदाहरण कसं म्हणणारी. एक्चुली हांव सायन्स स्टुडंट कारकला भितर शिकतना म्हाका इंजिनियर जावंक म्हणून जोर आशी नांग तें आश आशिल्लें. नांग तें इंजिनियर जावंक म्हणून आशी चिल्ला भितर एक पयस ना अन्ना लागीं. तसले आसतना कसो करचें म्हणून वतना शिकलो PCMB घेतले 2nd PUC जाल्ले मार्क लायक आयलो 86% आयले. पुस्तक नाशी लायब्ररी भितर पुस्तक घेवन घेवन वचूचें आशिल्लें. ताजे नंतर CET एग्जाम बरयलें. CET एग्जाम बरयतना तांकां रँकींग मेळ्ळी तेन्ना कसो करचें म्हणून वतना हांच्यान डिग्री वची की कसो करचें म्हणून वतना तेन्ना म्हगेल्या मावळ्यान परत सांगली कसो म्हणल्यार तूं पाठशाल्या भितर शीक म्हणून. तशी सान आसतना म्हाका जोर ताप येतना म्हगेल्या अम्मानय म्हाका म्हगेल्या चेड्याल ताप राबयल्यार
हांव ताका भट्टू करता व्यंकटरमणा कारकळ व्यंकटरमणाला पुजेक म्हणून अम्मान एक म्हणलें तें पुराय वाक्य उट्ट जावन घेवन म्हाका पाडशेला वचून सिक्क्या म्हूण जाल्ले पाडशेल आयलो पाडशेल प्रारंभ जाला जून जाला तदनासतना हांव थंय सुपरडेंटाला गेल्लो आनी म्हगेले म्हाका एक फॉर्म दिवका म्हणटना सुपरडेंट जोर आशिल्लो तेन्ना कमलाक्ष शणैकी म्हूण ताणें म्हणलें आनी ना आनी वयले वर्स यो म्हूण वयले वर्स यो म्हणटना हांव एक वर्स कसो करचें कॅटरिंगा वाडोवची वा एक डिग्री शिकल्यार वरल्यार 2 वर्स कंप्लीट करता कसं करचें म्हणून गोतना म्हणटा पास म्हगेल्या मावळ्याला सांगतना तांणी सुधींद्र स्वामीला घेवचून घेवन निमगी या म्हणटना तांणी हें चेल्ल्याक घेवका म्हूण तांणी आदेश केलो तें हांव येवन सुपरडेंटान सांगिल्लें मात्रानाची म्हाका भितर वचचे एक अवकाश मेळ्ळो शिकच्या जाय न्ही देव कोपलो की म्हूण लेखलें हांवें देवान स्वाम्या रुपार येवन घेवन म्हाका राखून घेवन म्हाका हें विद्याभ्यासा मुखार सोडावन घेवन हांव पाडशेल्यान थंय म्हगेलें परिपूर्णत केलें तशीची सुधींद्र स्वामी विशयार उलयतना एक समुद्र आमी ताचे विशयार तिळवळी घेवका जाल्यार ताची एक बोट तुकाण परीक्ष केला पुरो वरल्यार समुद्र कसो म्हूण आमकां कळटा तसो आसतना उद्यावरा भितर संतान गोपाल कृष्ण देवस्थानाचें प्रतिश्ठापन थंय योगेश भट मान्यपूर आशिल्ले तेन्ना हांवय आशिल्लो हांव तेन्ना सान म्हळ्यार भट मामालान तूं म्हाका शीज लायना भितर लास्ट हांव कसं समीर ओट करचें एक राखूर भटाचे त्या कॅटेगरी भितर आशिल्लो जाल्यार ही कसं की जावन घेवन स्वाम्यान येवन घेवन गोपाल कृष्ण प्रतिश्ठापन केल्लें ताजे नंतर सुत्ता भितर तांणी चमकलेची तांकां फळार हावेलें कशी की हांव रिकून घेवन भितर रिकलो देवाल दयेन भितर रिकून घेवन तांकां पांयमणा बसलो पांयमणा बसून स्वामीले निमगेलें स्वामी हांव एक तुमगेले पांय चिल्डूचे म्हणून हां म्हूण पांय तुका चमकलो हांव पांय चिल्डिलो त्या पांय चिल्डितना म्हाका तेन्ना मेळ्ळें एक सूख अस पळय स्वर्गाकिंत व्हड भारी खुशी अयो स्वाम्याल पांय चिल्डूत आसलो भाग्य म्हाका मेळ्ळी नवं म्हणून तांणी पांय चिल्डित आसा तांणी वरलेले उलयता आसाची तांणी कात्ता आशिल्लें कसं की एक काण म्हाकाय दिलें भारी खुशी तसो आसतना तांणी एक तांगे शिश्यवर्गा भितर तांणी सान व्हड चेडूं विद्वत विद्वान कसलें तांणी पळयनी तांणी कसं पळयलां म्हळ्यार हें समाज म्हणलें आमगेल चेडूं सी म्हणलेकून घेवन पुराय जनाक एकल्याकारी समान रुपारी पडयलें तसलें आमगे सुधींद्र स्वामी तसो आसतना आयज दिवसाक एक सान विशय आनी गुरू म्हळ्यार कसो म्हळ्यार व्हड म्हळ्यार अर्थ आमगेल भुमीक व्हडली विशय येवन आड्डळत बनतना गुरू म्हळ्यार रक्तकी गुरुग्रह तशीची आमी केलेले कसनय बी चुकामुकी आसता रे आयज दिवसाक स्वाम्या लागीं प्रार्थना केले कडेन स्वाम्यान आमगेलो समाज उत्तरोत्तर अभिवृद्धी करून चलासून दिवका तांगेलो अनुग्रह आमगे समाजा वयर आसका म्हणून आनी पुराय जाणां म्हणलें कसो म्हळ्यार स्वाम्यांक कोप येना म्हूण सुधींद्र स्वाम्याक हांवूय तशी लेखचें आशिल्लें जाल्यार पयलीं एक सान विशयार म्हणटना तांकां येता तांकां दाखोवन घेनाचें आशिल्लें की तांणी कन्नडाक दाखोवन अशी पळोवचें आशिल्लें की स्वाम्यान म्हळें हे विशय म्हाका तसो आसतना आयज दिवसाक हें गुणगान करता देवान अनुग्रह केलेले त्या स्वाम्या चरणार विंदाक म्हाका 2 उत्तर अर्पण करता हरिगुरुभ्यो नमः आयज दिवसाक पुराणान सांगल्या म्हणजे स्वाम्याला गुणगान करून आमी कांय न्हय जाल्यार स्वामी म्हळ्यार पुराय सादारण म्हणटा खंयचेय स्वाम्याले भुवनेंद्र स्वाम्याले घरकळान तूं विद्याशाला आसा तशी सुधींद्र स्वाम्याले थंय पुराय आमगेले एक पाठशाला आसा मस्त स्वाम्याले कारकळान कारकळ म्हळ्यार स्वाम्याक पुराय गांव म्हळ्यार जांगूची जाल्यार सुधींद्र स्वाम्याले शिकवण जाल्यार कारकळान तशी म्हगेले आन आनी स्वामी म्हळ्यार ओटूची तांणी शिकवण म्हळ्यार ओटू म्हूण न्हय तांकां शिकयल्याची म्हगेले अण्णा शिकयले तशीच 1990 स्वाम्याक कधी कारकळा येतना आमकां बरें हांव आशिल्लो म्हळ्यार आमकां परिवार तशी स्वाम्यान हांव आनी आनू लक्ष्मी कुडार रापून आशिल्ले तशी आमकां म्हळ्यार मस्त एक यजमान वर्ग आसा आमी शिकूंक हांव बुदोन आशिल्लो जाल्यार एक यजमाना वर्गाक तांकां आमगेले एक पुरयतपण एंड जावचें ना म्हणून अण्णान स्वाम्याला म्हणलें लक्ष्मीला आमी म्हळ्यार काणीक दवरतना स्वाम्यान थंय पांय पडो आसा देवाक म्हगेले एक चेल्लो पाठशाला वता म्हणून स्वाम्यान एक अनुग्रह करूं म्हणून तेन्ना स्वाम्यान म्हळें हां जायत रे तूं पाठशाला वच देव तुका चांग करता म्हणून सांगिल्लें तशी आमी 90 हांव पाठशाला येवन 3 वर्स शिकून जशें की तांगेले एक दयेनाची म्हळ्यार स्वामी म्हळ्यार पुराणांकूच तसं देव उलयना स्वाम्यान सांगल्यार देवान उलयला म्हण केजी तशी गुरुविना गुलाम नागवदनक दोरेणे जनक मुखती म्हणून सांगिल्लें आसा तशी स्वाम्यान उलयल्यार सुधींद्र स्वाम्यान देवान उलयला म्हण केजी आनी खंयचेय तांगेले एक प्रवचन आयकल्यार
आमगेले कसं मना एक हें आसलें रे तें पुराय निवारण जाता तांगेलें एक 2 निमिश आमी एक प्रवचन आयकल वय आमगेलें कसं एक दुख्ख आमगेलें कसं एक मना हें आसलें रे तें पुराय निवारण जाता तशी ती तांणी देवाल समान तशी आयज दिसाक तांगेलें एक गुणगान करून आमकां एक देवान व्हड एक क्लियान वैदिकाल येत्राक आमकां देवान भाग्य दिलां तशी एक त्या उत्तर आमी 3 वर्स शिकून देवानाक आमी एक जीवन कोण आस म्हळ्यार एक तांगेल देयन म्हूण सांगीत तशी आजी हांगा वेंकटरमणाल पांयमुळा अंतू हे 2 उत्तर आमी देवाल पांयमुळा समर्पण करून हांगे वाक्य हांव समर्पण करता कृष्णार्पणमस्तु. हरिगुरुभ्यो नमः. आमगेले मुलके गांव म्हगेलो आजो चेरडप्पा भट म्हणून सांगून घेवन ते आज्याल एक दिवस म्हळ्यार मस्त कश्ट परिस्थितीर जीवन करून आशिल्लो. तागेले 3 जण चेरडोबा तांतू म्हगेले मानतो नरशिंह भट म्हणून सुकृतीन स्वाम्याल काळगती दवरून तागेले मस्त आयुश्य ताणें संस्थाना खातीर ताणें व्यय केलेलें. कडेर जाल्यार अंत्यकालाचेर जाल्यार सुरतकाल मठा भितर आसून घेवन तागेलें अंत्य जालेलें. त्या कालाचेर अन्नान 1 रुपया दया भट म्हणून सांगून घेवन गणपत भट मामाले आन दया भट माम तांणी 1 रुपया दिवन कोड्याला वस्तू बसाक दिवन बरें जाता म्हूण सांगून घेवन कोड्याला येवन वेवहार करनाशिल्लो. आनी तत्तावळीची मठाक अण्णा पळोवचे खातीर मठा वचून पळोवचें अन्नान. तशी आत्मीयते स्वाम्याल वटू अन्नाकय भारी आशिल्लें मंताकय एक आत्मीयता भारी आशिल्ली. तशी अण्णाकय न्ही म्हगेल्या अन्नाक आनी अण्णाक मंताक भारी आत्मीयता आशिल्लें. अशी हे प्रिती ते मंताल वटू वचून येवन कोरनासतो मठा वतना स्वाम्याल वटूय आत्मीयता बेळवले आनी मस्त वतांनी प्रितीन पांडू म्हूण सांगून घेवन प्रितीन आपयता आशिल्लें. तशी हांवय ते वृत्ती भितर म्हगेलो आन वृत्ती नाशिल्लो जाल्यार ही वृत्ती आयलो हांव ते कशी कसले इतूगत ना जाल्यार सक्कड त्या स्वाम्याल्याक ही सेवा खंयची कितें म्हणटा निरंतर केलेल्यान करतना आज ते कसले कश्ट काल असल्यार आज सक्कड आज अन्नाल आसतून की मंताल आसतून की चेरडो बाळान की आज सक्कड आमकां एक चांग स्थान मान कीर्ती गौरव सक्कड देवान आमकां अनुग्रह केला. त्या स्वाम्याल अनुग्रहान करतना आमकां सक्कड मेळ्ळेले म्हणल्यार विशय हांव सांगच्याक इच्छा भोगता. तशी जी स्वाम्यान जाल्यार म्हाका हे वृत्तीन तेतना एक सालिग्राम दिवन हे सालिग्रामाक तूं पूज करी बरें जाता म्हूण सांगून घेवन ताणें आशिर्वाद केलेले. आज ते वाक्य म्हगेल्या जिवनांत तूं सत्य जाला स्वाम्याल अनुग्रह मुखार वचून जाल्यार आमकां निरंतर आमगेल्या कुटुंबाचेर आसचो म्हणल्या विशयांत हांव देवा स्वाम्याल चरणाचेर प्रार्थना करून म्हगेलें उत्तर 2 उत्तर समाप्त. गुरुभ्यो नमः. तावले बटवा माणसांक 2 मिनट जाल्यार आमकां 1 मिनट भितर जाता की कोणें कसं जाल्यार की म्हळ्यार केन्ना आमकां मायका बेस उलोवचें अभ्यास आसता जाल्यार आज एक धैर्य आयलें कसं म्हळ्यार सुधींद्र ते म्हळ्यार विशय कसं एक सांगू का म्हणून हांगा एक सांगितलें त्या प्रकार आमी सांगचें कसं म्हळ्यार काल आयज तशें आमी खंयचेय गांवचे खंयचेय येवन जीवन करचें ताका जावका जाल्यार आमगेले स्वामी म्हणटाली गुरुभ्यो नमः. तर सुधींद्र तीर्थ स्वाम्यान हांगा ह्या परिसरांत शिकून येवन आयले नंतर आमी गांव आयतर पुरयपण कसं म्हणून आशिल्लें हें जीवन हांगा कशें करचें म्हणून हांगा मंगळूर आयलो. आज एक मंगळूरार जीवन दिवका जाल्यार आमगेले सुधींद्र तीर्थ स्वाम्यान अन्न काले देखून आज एक हांगा पुरयपण की वेंकटरमणाल शेव की मस्त शेव केला. हे शेव केले नंतर विशेष दोन्ही संख्या सामकें म्हळ्यार आज एक आमगे साऊथ केंद्र आनी नॉर्थ केंद्र वट्ट करचें कारण हांव भटकळ आमी तरी मस्त जण साऊथ केंद्रा भटमाम येवन आमगेर घरकडे कार्यक्रम येवन तांणी पावयल आसा. कशें की आमकां आमगे स्वाम्यान वृंदावन कसं की म्हळ्यार भटकळ जाल्यार आसा आमी केन्ना आमकां लागीं आसता त्या वेळार आमी दोनीय ते स्वाम्यार वचून वृंदावना पांय पूण आयिल्ली मितिना आज एक आमकां सुधींद्र तीर्थ स्वाम्याले हे करचें भाग्य. तशें हांगा कसं न्ही एक पयते दिसा जाल्यार की ना हरिद्वारा वचून एक शेव करचें भाग्य आमकां अनुग्रह जालां म्हणून आमी देवा लागीं गुरू लागीं आमकां अशी आशिर्वाद मेळटा म्हणून प्रार्थना करूं. ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. सर्व वैदिकांक निगमागम पाठशालेंतू श्रीनिवास निगमागम पाठशालेंतू विचार सांगला जाल्यार जनपदाक युथोपजीस बी ಮೂಲಕ ಪಾವುಕಾಮಳ ದೃಷ್ಟಿರಿ आत गुरुवर्याले फोटो आनी पादुका हे प्रति एक घरा पावचे आसा.
जाल्यार हाक पादुकेक अनेक नामाची चरण म्हूण सांगून गुरुचरण पावका स्वामेल प्रसाद ओट्टू म्हूण सांगून गोपाल कृष्ण भट मामान हरिद्वारान तूं यागशालेन तूं सांगिलस यागशालेन तूं हें दवरलां मुखारसून घेवन प्रत्येकले पावता ताजी विचारू मुखारसून कोडयाला सांगताची म्हूण सांगून आजी सर्व यजमान वृंदा लागीं प्रितीन निमगून घेवचें तुमगेले घरान तूं पुरे ते येवचे भटमामा लागीं तुमी तांगेले दूरवाणी मूलक उलोवंक घेवन आमकां गुरुचरण आनी होमरक्षा ओटी गायत्री यज्ञाचे प्रसादू तुमी आमकां पावोवका भटमाम केन्ना तुमी येताची म्हणली एक विचारू यजमान वृंदान भटमामाले निमगून भटमामान तांकां ते अनुकूलत कोरका आजी वाहन घेवन कार घेवन कोणें आयिल्ले आसल्यार सगळे आमगेले कारकळ मूडबिद्रे अथवा मंगळूरू मुखारसून घेवन कुंदापूर कोट ते वैदिकान तांगेले यजमान वृंदा घरलेक कितले दिवका आतां काशी भटमामान सांगलें एक 200 आमकां पादूक दावका गुरुचरण दावका आमकां तितलें दावका श्रीकांत भटमामाक तितलें दावका तशी आनंद भटमाम सोमेश्वर तांणी समेत सांगलें आमकां इतलें दावका म्हूण तशी वैदिकान ते संख्ये समुदावन घेवन तुमी ते गुरुचरण घेवन वचका फक्कने आज तुमी बस रायल आसल्यार अनंत वैदिक केंद्र उडपींत आमी दवरताची थंय देखून तुमी निमगून घेवन व्हरेत मंगळुरांत तूं श्रीमात निगमागम पाठशाले दवरताची थंय देखून घेवन पंडीत काशीनाथ आचार्मा तांगेले उल वणकून तुमी व्हरेत हें अनुकूलता गुरु सन्निधीन संयमींती स्वामी सन्निधानांत आशिर्वाद घेवन स्वामीन सांगिल्लें होमरक्ष पावोकाम ताजी ओट्टू गुरुचरण पावोच बदल आमगेले मुलकी अतुल कुडुमाम तशी यूथ ऑफ JSPचे आमगेले नरेश मामान मस्त तांतू प्रयत्न घेतील आस तशी सर्व वैदिका लागीं वपात निमगून घेता आस तांगेले यजमान वृंदा घरान तूं तुमी पावोवन घेवन तांणी अपेक्षा पावन तुमी पावोवन घेवन तांकां प्रसाद दिवका म्हूण सांगताची मुगे 2 उतरांक राबयता हरे गुरुभ्यो नमः आव पुत्तूर वेंकटेश भटमा पुत्तूरांत एक 50 वर्स फुडें एक अष्टमंगल जालोलो ताका नारायण पदवाळ म्हणून कानेंगाडा तुकून एक ज्योतिश आयिल्लो अष्टमंगल प्रश्न पळयतना ताजेर एक विशय येयलो कसो म्हळ्यार पुत्तूर गांव अभिवृद्धी जावपा जाल्यार पुत्तूर जनाक देवालो आशिर्वाद जावपा जाले स्वाम्यालो आशिर्वाद जावपा जाल्यार प्रति वर्स स्वाम्यांनी गांवां येवन आशिर्वाद केल्या मात्र म्हणून त्या टायमार प्रश्न दाखोवन आयिल्ले त्यानंतर गांवदूर परा विट्टू मेळून प्रति वर्स स्वाम्याक आपोवचे स्वाम्याल सेव करचे हें जाले नंतर गांव पुत्तूर गांव चांग रितीरी अभिवृद्धी जालो कारण कसं जालें म्हण आमी सांगता म्हणना स्वाम्याले आशिर्वाद पुनरपी 70 वर्स फुडें एक प्रश्न पुनः चल्लो गांवांत त्या टायमार श्रीधरन म्हणालें कानेंगाडचेकलो प्रश्नदारू प्रश्न पळयतना सांगता तुमकां गोत्तस की गोतना की कसं म्हणून गोतना जाल्यार हांगा बशिल्ले तेन्ना स्वामी सुजिंद्र स्वामी बशिल्ले प्रश्ना टायमार तांणी सांगिल्लें कसं म्हळ्यार साक्षात वेदव्यास रुपी स्वामी त्या रुपार बसलाची तांगेले आशिर्वाद गांवां आसा म्हण जाल्यार गांव पुनः बरेपण जाता म्हणून दोनूय पंथा ताणें आमकां सांगिल्लें आसा एक 50 वर्स फुडें एक 70 वर्स फुडें प्रश्न एकूच स्वाम्याले आशिर्वाद गांवां जावपा जाल्यार स्वाम्याले अनुग्रह जावका म्हणून अनुग्रह म्हळ्यार कसं जालें स्वाम्यान गांवां येवका स्वाम्याले कॅम्प करका स्वाम्याले सेव करका स्वाम्या भिक्षा सेव करून कसले अपराध जाल्यार स्वाम्याला क्षम मागल्यार गांवांकय अभिवृद्धी एक पंथान एक घटने पुत्तूरांत स्वामी येयच्या मारी म्हाका सडन जावन कमिटीक म्हणाले भटमामा 2 वचर उलोवका म्हणून ताज्या पूण म्हाका विधी राबून अभ्यास ना उलोवन गोतना हांगा सगळे कडकडेचो सूर जाल्ले स्वामी बेजार बसलाचे पक्कने एक अपशब्द येवताना जुनवे स्वाम्याला सगळा उद्दंड आड पडलो स्वामी आतां उलयन यावं जाल्यार उलोवचा प्रयत्न करता अपशब्द येना तशें आशिर्वाद करा म्हणून ते दिवस म्हाका ते निरर्गळ उलोवचे एक आस म्हणजे जाल्यार ते स्वाम्याले आशिर्वादान म्हणलें लागता आयच्या दिसान तूं आमगेलो गांव अभिवृद्धी जाला आमगेलो समाज अभिवृद्धी जाला
आमगे देवस्थान अभिवृद्धी जाला कारण कसं म्हळ्यार आमगेले स्वाम्याले आशिर्वाद म्हणजे संयमिंद स्वाम्याले अनुग्रह अशी जी सगळे गांवांक सगळे देशाक स्वाम्याल आशिर्वाद निमित्त सगळे देश बरे जावो आमगे देश रामराज जावो म्हणून देवाला मागता स्वाम्याला मागता मेगा दोन उत्तर मुगसिता. श्री गुरुभ्यो नमः. आज आमी मस्त वैदिक हांगा मेळ्ळ्यांची हांगा म्हणल्यार वैदिका पैकी मिगेले अंदाजारी 80% वैदिकान सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक चिररुणी जावन सोका. कित्याक म्हणल्यार ही पाठशाला मंगळूर वेंकटरमणा देवस्थानातून चलताले आमगेले वैदिकाल तरी ती पाठशाला सुधींद्र तीर्थ स्वाम्यान काण घेवन आज आमकां धर्मार्थ विद्या दिला म्हळ्यार ताका कारण आमगेलो स्वामी म्हणजे तांगेले कितलो गुणगान केल्यार पावना उणेन ते आज काही हें चलता आस काशीमठा तर्फे आमी सकड काशीमठाक चिररुणी जावन आसा ती दोनीचे वैदिक ब्राह्मण म्हळ्यार आमगेल्या स्वाम्याक मस्त एक गौरव आशिल्ले. अनुभव ना की जोडमठ रघुनाथ भटान आयलेरी रघुनाथ भटो म्हणून उलयतले तरी संबोधन करतले प्राय कोण वैदिक आयलेरी तांकां बहुवचनार उलयतले तशें एक गुणाढ्य स्वामी आमगेले सुधींद्र तीर्थ स्वामी. ह्या वेळार अनेक उडकास करता मुलकाट नरसिंह भट माव अखेरी नरसिंह भटाक शीत जेवचा जायना आशिल्लें ताणें 2 रुपये बोटी घेवन वताय अंगडी बसून खावचें आनी उदक पिवचें हें बिगेल दोळ्यान पळयना. बोटी ओग्गी उदक जाता ताणें वता शीत जेवचा जायना आशिल्लें. त्या वेळार आमकां आचार्य मठा साळेरी हांव जयंत आचार्य मामेर आसतना अकट आमी सकड बसून आसतना स्वाम्यान कॅम्प हांगा आसा तें स्वामी एक घंट्याक हांगा देखून खंयकी वच्चाक पंचाळी सुरत कला की खंयकी वच्चाक भायर सून येता आसा ती हें मिगेले एक जिवनांत एक अविस्मरणीय घटना. आमी सकड उठान राबले नरसिंह मठाक नुस्तें कुडवना उठान राबलो स्वामी वता आसा ती स्वाम्यान नरसिंह भटा पळोवन राग घेवन नरसिंह भटो म्हणून पुटोवन धरलो तसोच स्वाम्याल कार्य ते आम्यस म्हणलें आमचें भाग्य हें सांगून हे 2 उतर वेदव्यासा भादरायणा गोविंदा हरिगुरुभ्यो नमः. आज मिगेर परिचय पुरजनाक कशें म्हळ्यार मळशी देवस्थाना निमित्त जाल्यार स्वाम्या लागीं मिगेल एका परिचय कशी म्हळ्यार मिगेल अन्नाल निमित्त म्हाका स्वाम्याल परिचय म्हणयता 1979 78 आमकां कारकळांत पर्याव जालेलो 79 म्हाका मुंज जालेली एप्रील 18 आनी 19 तारीख स्वाम्याक कशी हांव मुखार सून वचचें म्हणून सांगून कळना म्हाका म्हळ्यार त्या समयाचेर स्वाम्यान येता म्हणून म्हाका दिसलें म्हाका स्वामी म्हळ्यार कसं मग वता ते समय म्हाका 7 ते 8 वर्सां प्राय तेन्ना अन्नान सांगून अशें आमगेलो स्वामी रे म्हणून सांगून स्वाम्यान म्हाका मुद्राधारण दिवन बरें जात्रे म्हणाले तेन्ना आयिल्लो ताणें हरिखंड घेत पूण त्यानंतर कसकी कारणांतर जावन हांव खंयची एक वृत्तीर आशिल्लो त्या वृत्तीर तुकून एक पाठशालेंत निगमा पाठशालेंत 1996 तुकून 98 पाठशाला जाली. तदनंतर बंबय चमकलो खंयची कारणावशात बद्री केदार यात्रा न्ही जाल्ली उपासक बंबय येता मना समाधान ना कसं करचें म्हूण कळना. वृंदावनांत एक वार भर वृंदावना राबलो त्यानंतर त्या समयाचेर आशिल्ले एक हाजे निमित्त प्रयागा चमकलो. प्रयागा वतरी 1.5 वर्स नंतर स्वामी येयलींची मिगेले लग्न जाला मात्र 1.5 वर्स नंतर स्वामी येयलींची स्वाम्याला मिगेल कश्ट कसं की पांय चिरडितच स्वाम्याला सांगलें वेदव्यास बर करतले मस्त नमने कश्ट आमकां येस आमी पेटेर बसल्या म्हणून आमकां काय नवग्रह येना जाल्यार देव पळयतले रे म्हणून सांगलेंची. त्यानंतर म्हाका चड जालें चड नंतर ते येवचे राबू जाय न्ही गांव आयलो त्या समयाचेर माळशेल एक पुजेक अवकाश मेळ्ळो. माळशेला स्वामी 2002 एक 13 वळार आयलींची प्रथम जावन येताना स्वाम्यान शतकला शाप प्रतिश्ठे वर्धंतीक आयलींची तेन्ना आशिल्ल भटमामू योगेश भटमामू तशेंच प्रभाकर मास्टो नारायण भटमामू तशेंच आमगेले उत्तव हांगा कासोरगोडा
पुरुषोत्तम भटमम आनी स्वामी भितर आशिल्ले गर्भकुडीन तशिल्ले शेतकलश जावन पुरायना प्रसाद दिता रे स्वाम्यान पांय दवरतना पास भितर येयली की वेदवेसा तूं प्रसाद घेवन न्हय म्हणाली ना स्वामी म्हण धर रे प्रसाद देव बर करता रे म्हणून जायत स्वामी म्हण सांगून प्रसाद घेतलो. त्या नंतर चुकून जाल्यार स्वाम्याले एक अनुग्रहान करता आसतना 4 वर्सां स्वाम्या निरंतर जावन रथोत्सव आयलीची हांव लेखा न्ही मणशाला इतले वर्सां पुजा कोण बसता हांव सांगून कित्याक म्हळ्यार रे मिगेले एक चंचलता जिवन जाल्यार आजीक 24 वर्सां 25 वर्सां पांय दवरतस आजीक स्वाम्यालेची एक अनुग्रहान करता आसतना आपण आनी कितें तें मणशेल्या की प्रतिश्ठा वर्धंती स्वाम्याला अनुग्रहानाची म्हाका एक भाग्य मेळ्ळा देवाला एक स्वाम्याला एक चिरऋणी हांव आनी मुखार सुद्दां जाल्यार संस्थानाक चांगलें एक मिगेले एक अर्पण करता कसाने आपण तसं एक अर्पण करता भावना निरंतर आसता म्हूण सांगला स्वाम्या चरणाचेर दोन तर आपण निरंतर श्री गुरुभ्यो नमः. दयावन्तं व्यासभक्तं धीमन्तं यतिपुंगवं सुकृतीन्द्रकरे जातं श्रीसुधीन्द्रं नमाम्यहं. प्रथम जाऊन संस्थान आराध्य देव व्यास रघुपतीला श्री सुधीन स्वाम्याला उद्गास करून घेऊन गुरुला गुणगान करच्या काम 2 मिनटं उपयोग करता गेला की विनंती करता सर. त्या प्रकाराचे रे हांव 2000 इस्वीन भितर पाठशाला भितर सर्वत असताना एक कसन म्हणा म्हाका विद्याभ्यासान बुद्धी कसन मागता वचना कसन करचें कसन येते म्हणून म्हाका कांय कसन कळना. तेन्ना स्वाम्यान हांगा आमगेल्या देवस्थान आमगेल्या पाठशालाचे आडळीत येता न्ही मुडबिद्रेन तूं स्वाम्यान आशिल्लें तेन्ना स्वाम्याला कॅम्पा चमकला तेन्ना स्वाम्याक पुरा जनाल जातक दाखयलें जातकाक कॉपी दाखयलें जातक पळोवन कोणाक ते योग आशिल्ले जनांक पाठशाला भितर येता बरलो ना उच्च येता म्हणून मिगेल कळिता प्रकारतान एक 7 जनांक न्ही स्वाम्यान तेन्ना तुका योग ना रे वस रे म्हणून सांगून फल दिवन घेवन पेटयला. कोणा योग आशिल्ल्यांक एपल मान दिवन पेटोवचें तशें स्वाम्यान बेगेल फुडें 6 जनांक दितना हांव भिवन गेलो यो म्हाका नाका म्हणटा की स्वामी म्हणून म्हाका भंय जाल्यार स्वाम्याला कितले कृपा कशी म्हूण म्हळ्यार कृपावंत दयावंत ते तांणी शीघ्र तूं म्हणून स्वाम्यान म्हाका आदेश केलो. त्या वेळार मात्या वचना स्वामी म्हणून स्वाम्याला सांगिल्लें तेन्ना स्वाम्यान त्या वेळार सगळे हांगा वीर विठ्ठल पुस्तक मंडळा भितर संस्कृतार हें पुस्तक मेळना म्हाका संस्कृत वाद्य मात कळटा कन्नड वाद्य कळना. स्वाम्यान सांगलें नरसिंह मठान सांगलें कसं म्हणटा ताका हें बरोवन हें सांग रे ताका सांगला तो तेन्ना करून बरोवन घेत रे म्हणून हांव बरोवन घेतलें तें बरोवन कंप्लीट जावन जातरी वीर विठ्ठल पुस्तक मंडळ रावचें पळय तें संस्कृतार आसा नरसिंह सुदी पुस्तक तें तोळ पुसून मेळ्ळी. तशें एक दयावंत स्वामी ते मातने पेजावर विश्वेशतीर्थ स्वाम्यान तशें अदमार विश्वप्रिय तीर्थ स्वाम्यान तांणी सांगचें आशिल्लें तांणी तांगेल्या प्रवचनां भितर सांगिल्लें कशें म्हूण म्हळ्यार तांगेलो परमगुरू विबुधप्रिय तीर्थ म्हणून तांणी अशीची आमगेल्या स्वाम्याला बरीची आजानुबाहू देह जावन घेवन एक आवडणुशी आशिल्लो एक देह आशिल्ले स्वामी म्हणून तांणी सांगतलेची त्या वेळी तसलं ते एक कसं म्हणटा एक येदेवर्यांक 32 लक्षण जावका म्हणून म्हणटा ती म्हाका तें कसं म्हणून कळना. स्वाम्यान सांगिल्लें म्हण अदमार स्वाम्यान सांगलें 32 लक्षण आसता म्हणून येदेवर्यांक तसलं ते 32 लक्षण युक्त जावन आशिल्ले स्वामी आमगेल्या समाजा मेळ्ळा वय म्हणून तर जाल्यार गौडसार सुद्दां ब्राह्मण समुदायाक मात्र म्हणून हांव सांगता इच्छा भोवता जशें स्वामी सांगता कित्याक म्हळ्यार आनी पेजावर स्वाम्यानय सांगला सुधींद्र तीर्थರಿಗೆ ಸಾಟಿಯಾಗಿ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥರ ಇನ್ನು ಯಾರೂ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಸಂಗಿಲ್ಲ ತशी ಮಿಗೇಲ್ एक अनुभव तू स्वाम्यान मिगेल वेरी दवरला निमित्तान म्हाका पाठशाला भितर शिकवून परिपूर्ण करून घेवन म्हाका भायर येवचे आशिल्ले अनुग्रह म्हाका स्वाम्याला निमित्तान मेळ्ळे. तशी स्वाम्याला समितीचेर स्वाम्याला गांव चिररणी जावं घेवन स्वाम्याला गांव मागून घेवचे सगळेच आमगेले वैदीक वृंदाक तशी आमगेल्या समाजाक स्वाम्याला दय दवर घेवन मुखार वचून गेले तेगे तांगेले शिष्य जावन आशिल्ले संयम स्वाम्याला मुखांदर सकड वैदिकांक तशें आमगेल्या समाजाक चांग मार्गदर्शन मेळचें तशी तांगेले अंतर्गत जावन आशिल्ले भारतीय रमण मुख्य प्राणा अंतर्गत वेदव्यासा भिन्न श्रीमन्नारायणान अनुग्रह कोरता म्हणून तांगेले की चरणाक मनाचेर प्रार्थना करून मुगेले 2 उत्तर रबयता. स्वाम्यान कसं उलयलं कसं चेडवण आसलें क्षम कोरता म्हणून स्वाम्याला प्रार्थना करून रबयता. हरि ओम. कोटी गायत्री यज्ञाक वैदिकान देणीक दिलेलं तसले ते अमावंट
कोटी गायत्री यज्ञ विनियोग जाल्या नंतर परमपूज्य काशी मठाधीश संयमिंती स्वाम्यानं दिलेला आदेश प्रकार कसले विचारू जगन्नाथ मामात तुमगेल्या सांगणी करताची. हरिओम. देवाक स्वाम्याक साष्टांग नमस्कार करून कोटी गायत्री आमगेले वैदिके तर्फेन जावक म्हणून त्यांनी एक ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2024 त्यांनी आमगेले वैदिकान डिसायड करून मस्त जनान साधारण सर्व जनांना वस्तू रुपारगी दुडवा रुपारगी ताका देणीक दिलेलो आसा. देणीक दिलेल्यांक पुरो रिसीट आमी पेटयतात. म्हळ्यार रिसीट बरयता आसता केलो बरयता बाकी आसा. ಖಂಡಿತ मस्त बिजी आशिल्ले निमित्त आमकां तें काम करूं ಸ್ವಲ್ಪ ಅನಾನುಕೂಲ जालें. बट तें मंथ एंडाक तुमकां पुरा रिसीट पावता, तुमगेले एड्रेस रिसीट पावता म्हणून ह्या संदर्भार सांगता. आईले कसन देणीक आसली स्वाम्यान 2 दीस फुडें आपूण वैदिकान दिलेले देणीगे आमगेले पाठशालेकय यूज जावका म्हणून सांगून साधारण 29 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಚಿಲ್ಲರೆ ದೇಣಿಗೆ ಇಲ್ಲ ದುಡ್ವಾ ರೂಪಾಯಿ. ते 29 ಲಕ್ಷ ದೇಣಿಗೆಗೆ ಸಂಸ್ಥಾನದಕ್ಕೂ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಗಾಲ್ನು 40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಡೆಪಾಸಿಟ್ आमगेले कॉर्पोरेशन बँक काशिट ब्रांच दवरला सर. ताजेर आईला वाडी म्हळ्यार आज आमकां कसं म्हळ्यार पाठशालेक महिन्याक 1.5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ खर्च आसा. वाडी खाली 900 रुपये येता. प्रति वर्षी कशें म्हळ्यार एक 8 ते 9 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ स्वाम्यान तांगेल्या हातात देखून कॉन्ट्रिब्युशन करता असल्या परिस्थिती आसा. तशी स्वाम्याक कसं म्हळ्यार कॉर्पस फंड डेवलप केला रे ते कसं एफडीस दवरताची की तांचेर आईल वाटे निमित्त पाठशाला चल का म्हणल्यार एक स्वाम्याल मनांत आशिल्ले निमित्त स्वाम्यान पयलीं आमकां आपोवन ते तुमगेले आईल पूर्ण जनाल कॉन्ट्रिब्युशन ಒಟ್ಟು करून ताका संस्थान देखून 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ घालून 40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ कालने पयर सकाळीचे आमगेले कॉर्पोरेशन बँका दवरला एफडी ताजे संपूर्ण वाडी पाठशालाचे चेडवांक पाठशाला विनियोग खातीर दवरला. हे म्हळ्यार स्वाम्याल मनांत कसं आसा म्हळ्यार वैदिकान देखून आयले दुड्डू वैदिकांक पावोवका जे फल वैदिकांक पावोवका म्हणून असेल एक मन आशिल्लें स्वामी आमकां मेळ्ळें आमगेलें भाग्य. खंडीत तुमकां गोत आसा पयलीं कोटी गायत्री यज्ञाचे महापूर्णावती समयार तुमी कसन काणीक स्वाम्याक दिल्ला की ते काणीक ओपन करणं शापास तशीच वैदिक महासभे प्रारंभ कोरका म्हणून स्वाम्यान अपास मूलदान जावन दिलेलं आसा. खंडीत इतले बृहत संख्येन वैदिकान ओट्टू जावन हे कार्यक्रम केलेले समाजाचे इतिहासान तोची एक सुवर्णाक्षर भोवत आसले दिसो म्हळ्यार 100 वर्स जन्मशतमानोत्सव संदर्भार असले एक कार्यक्रम जाल्ले. एक आमगेले कैक्य मत पुरा वैदिक उट्टस म्हणून तुमी पुरा जनाक समाज दाखयले. स्वाम्याल मनांत अशें आसा मुखार सून काशी जलर चातुर्मासा संदर्भार अशी पुरा जन वैदिकान एका पडी इतले जाणां जॉइन जावचें जायच ना. बट एक जोना ते भटमामान एक जबाबदारी घेवन एक खावना जबाबदारी घेवन काशीचे ह्या वर्साचे कसन चातुर्मास कार्यक्रम आसा की 84 इसवी जालेले. आज आमी 2026 इसवी दिसाची साधारण 42 वर्स नंतर जावचे चातुर्मास एक चारित्रीक जावन कोरका म्हळ्यार एक स्वाम्याल मनांत आसा. खंडीत समाजाचे आमी ओटू आसाची वैदिके ओटू आसाची वैदिक आनी समाज ओट्ट जावन हे खंडीत चारित्रीक चातुर्मास करताची म्हणून हांव लेखता. म्हाका विश्वास आसा आमी पुरा ओट्ट जावन हे संस्थानाचे ओट्रापून हे चंद्र तरी कोरका म्हळ्यार हांव तुमगेले विनंती करता. मस्त उरलें तुमकां मस्त गुणगणगान करत आसा. म्हाका एक भुवनेंद्र बालकृष्ण विद्यार्थी जालेले मी ते भाग्य मेळ्ळेलें म्हणून हे संदर्भार सांगून वैदिकाला येद्रा उलयतना कसले चूक जालेलो असलो मेगेले क्षमापण आसा. क्षमापण दी म्हणून हांव 2 उतरां रबयता. हरि ओम. जगन्नाथ मामान मंगळूरा दाखोवन कोटी गायत्री यज्ञाक कसल द्रव्य पेटोवचें आसा वीर ವೆಂಕಟೇಶ ದೇವ ಪೈಮುಳಾಂತೂ ವೈದಿಕಾನ್ಕಿ ಅಥವಾ ಸರ್ವ ಸಾಹಿತ್ಯ ಹಂಗ दाखोवन वाहनांतू पेटोवत असेल जबाबदारकी ಅಥವಾ वैदिकान दिल्लेलं तसलं ते देणिका समर्पक दावन घेवन ताजे विवरण परत दिवन घेवन अनुकूल करून आमगेले वैदिका ಒಟ್ಟು कोटी गायत्री महायज्ञांतू अत्येक तांणी सांगलें भुवनेंद्र तीर्थ स्वाम्याले विशेष अनुग्रह ते बालकाश्रमांतू एक स्वाम्याल अनुग्रह घेतिल्ले निमित्त विद्य घेतिल्ले निमित्त म्हाका हें भाग्य मेळ्ळें म्हणून सांगून तांकां सर्व वैदिका तर्फेन प्रितीपूर्वक धन्यवाद अर्पण करून अनिकेत आनी हरिगुरू सेवा निरंतर करता आसतना भाग्य की
चांग आयर आरोग्य भाग्य देवान दिव का म्हणून सांगताची तांकां शुभ दावो म्हणून एक उतरा भितरी सर्व वैदिकांक तांकां आशीर्वाद करताची वैदिकांक पुनः वंदन. हरि ओम. हरिगुरुभ्यो नमः. आज आमगेलें एक सौभाग्य म्हणून येता. सुधींद्र तीर्थ स्वामीने जन्मशताब्दी एक आचरण करचेची आमगेलें सौभाग्य. इति म्हणल्यार आमगेलें उदाहरणेक आमगेलें कुटुंब तवळी हांगा नरसिंह भट मामाल विशय सांगलो तांगेले नात भावाल चल्ले ना तशें आमगेलें कुटुंबय तशींच. प्रत्येक क्षणांत सुकृतीन स्वामी दोन सुधीन ती स्वामी तशींच आतां पिठाधिपती संयमीन ती स्वामी आमगेल कुटुंबाक तितले एक नमुने मोग केला. इति म्हळ्यार आमगेल घरांत प्रत्येक म्हगेल अण्णा दायत मक्क दायत म्हगेल बाबा दायत प्रत्येक नांव दवरलें स्वामीनच. आमगेल भयण्याक जालें की स्वामीन नांव दवरलें. तशी तांगेल तें एक आमगेल गांवांत एक स्वाम्यान येवचें म्हळ्यार एक व्हड एक महोत्सव आमगेल भागांत कोट कोटेश्वर चेंपी कुंदापूर हांगा प्रत्येक वर्स सुधीन ती स्वामीला मोक्काम दत्त तशें ते मोक्काम तरी दत्त म्हणटल्यार आमगेले व्हड एक लोतोत्सवा भशेन चड तशी आमकां प्रत्येक क्षणांत मोग करून आमगेल कुटुंब उद्धार केलो तसलें ते महान तपस्वी म्हूण सांगूं येता. आमी कित्त तांगेल विशयान गुणगान केलें की पावना. इति म्हळ्यार आमगेल गांवांत गुरुपादुका सुकृतीन स्वामील गुरुपादुक आसा तशेंच सुधीन ती स्वामीले गुरुपादुक आसा. ते गुरुपादुकेले सन्निधानांत म्हाका स्वाम्यान आमगेले जिर्णोद्धार दत्तान एक सांगिल्लें तूं खंयी वत रे खंयी कोणाले कसले निमगू वत बाय देवाक पांय पडून गुरुपादुके पांय पडून वच तुगेलें काम सक्सेस जाता. तशींच ते गुरुपादुकेची महिमा आतां आमी सगळे 1.5 वर्स तुकून पळयता आसत. गुरुपादुका महिमा स्वामीन जालें ती संयमीन ती स्वामीन सांगलें गुरुपादुके निमित्त कितलेकीय कुटुंब वट जालें म्हूण. तशींच आमगेले गुरु स्वाम्याले गुरुपादुके निमित्त आमगेले गांवांत एक सना उदाहरणें अर्थाची गुरुपादुके सन्निधानांत एक प्रार्थना केलेलें संतती खातीर तांणी आतां गर्भवती जावन आनीक थोडे काळांत गेले प्रसव जाता. हे पुरा स्वाम्याले अनुग्रहान तशें गुरुपादुका महीन जालें की आमगेल गांवांत स्वाम्यान अनुग्रह केला. तशींच आमगेल कुटुंबय उद्धार केला. अशींच तांगेले सेवा करतसर भाग्य तांगेल गुरुगुणगान करतसर भाग्य म्हाका मागेल वांटे मेळिल्लें व्हड सौभाग्य म्हणलें करून म्हगेले 2 उतर स्वाम्याच्या चरणाक समर्पण करता. श्री गुरुभ्यो नमः. प्रथम नाम घेनो ವೇದ ವೆಂಕಟೇಶನಾಂದು ತೋಲ್ತೆ ಸ್ವಾಮಿರೇಕ ಜನ್ಮಶತಮಾನೋತ್ಸವ ಮಂಗಲೋತ್ಸವ ಸಂಬಂಧ सर्व वैदिकांनी मेळचे व्हड भाग्य सर्व वैदिकांक मेळ्ळें आसा. आज एकादशी दिवसो स्वाम्यान एक गुणगान करता खातीर आमी पुराय मोठो जाल्या ती सकाळी पुराय पारायण बरो जावन घेवन आतां गुणगाना विशयान एक 2 उतर जागा हांव राबिल्लो आसा. देवाला म्हाका चिंतलेंची संगी हांव आमगे मोल गांव कारकळ जाल्यार कल्याणपूर पेंटेच्यान मेगेलो प्लेट दवरनो कारकळा म्हाका कल्याणपूर आपूण हाडून घेवन सुधीन स्वामीन कोच्चेंदो तांगेले वास्तव्य 10 जन आमकां थंय आपोवन म्हाका न्ही दिवंगत रामचंद्र भट मामो तांणी खंयच्यानी वेंकटरमण देवस्थाना पुजा आशिल्ली ती तांकां आनी म्हाका ओटोवची स्वाम्यान प्रसाद दिल्लो. प्रतिदिन तुमी देवा सेवा करा तुमकां कसलेंच उणेपण जायना म्हणून स्वामीन एक प्रसाद दिल्लो. त्या प्रकारे 1984 हांतो स्वामीन आमकां प्रसाद दिल्लो. आज 40 वर्सां करून ते वेंकटरमण देवस्थानांतो देवाला पूजा करता आसा हांव. हाका कारण आमगेले वेंकटरमणा दया आनी स्वाम्यान आशिर्वाद आनी आमगेले स्वाम्यान कल्याणपुरा पेंटेवेरी कितले प्रेत दवरला म्हळ्यार आमगेलो विठ्ठल बाळेगा म्हण आशिल्लो ताणें चातुर्मास आमगेलो म्हाका प्राय जाला सुमी तुमगेले चातुर्मास हांव केन्ना पळोवचें आमकां भाग्य नांव तें म्हणून ताणें स्वाम्यान विनंती केली. स्वाम्यान प्रतिदिन आमगेलो व्यासोत्सव म्हणून पुष्यमासांत आमी करू आसा. एक केरळान जालेलो दोनी जाला जाल्यार कल्याणपुरांत दोची 1.5 म्हयनो स्वाम्यान कल्याणपुरा आमकां एक व्यासोत्सव इत्यादी वसंत मासाक कसले वैभव करता ती त्या पुराय कल्याणपुरा वेंकटरमणा पांयमळांतो व्यासोत्सवा समयाचेर करून घेवन आमगेले पेंटेक उद्धार केलेले स्वामी आमगेले सुधीन स्वामी. तशींच एक 30 वर्सां फुडें सुधीन स्वाम्यान अमृत स्थान देवाले पुनर्प्रतिश्ठापन जाल्ली. त्या वेळार स्वाम्यान सांगलें गोपुर बंद आसतना हरिद्वार कशें आसा
त्याने सेवेकामी देणं न्हू त्या प्रकाराचे गोप्रभरा बांधून तसे तांच्यान स्वल्प समयान पावून जा सुरू जाल्लें अबाज आमी सैमेन स्वामीला गेले स्वामी देवस्थान पावूंचा आसा आमी कशें करूं म्हणून कळना स्वामीन आमकां आदेश केलो तुमी जिर्णोद्धार करात रे मुखार संभार जाता त्या प्रकारे तांगेले आशिर्वादानाची दोन्ही प्रतिष्ठापना पळोवचें भाग्य आमी देवान अनुग्रह केलें हे दोन पर्यंत आमकां कसं आमगेलें जीवन भारी कश्ट आशिल्लें आमी सहजान चेडू अन्नाक जाल्यार अन्नाले सहानाकडे जीवन जाल्यार केल्यान बरो येत तरी कार्यकाळ देवाला अनुग्रहान घे केल्यान बरो देवाला अनुग्रहान स्वामीला आशिर्वादान आमी देवाला चांगले रितीन आमकां जीवन दिलां ताका मूल कारण आमकां सुदीन स्वामी म्हणून सांगून घेवन हे दोन उतरां स्वामी चरणां समर्पण करून हांगा रबयता कृष्णार्पण श्री हरी गुरुभ्यो नमः. सर्व हक्काईची गुरु लदया सर्वप्रथम देवाला अनुग्रह म्हणून तशी मी गेला न्हू सावडा विठ्ठभट माव मस्त रुपाचेरी स्वामीला सेवा करून आमगेले कुटुंब म्हणलेले धन्य जालेले की मी गेला ना मठान बसून सेवा करतना कसन की तांकां गांवां येवका म्हणून दिशिल्लें तेन्ना स्वामी लेगी 2 की 3 दिवसां रज निमगोन घेवन गांवां येवचें स्वामीन कसनय दिल्लें आसल्यारची हांकां घरकडे हाडून चेडवांक दिवन आमकां सगळ्यांक दिवन स्वामीला प्रसाद घेवका ताजे निमित्त आमी बरें जालेले म्हणून सांगून तांणी आमकां सांगिल्लें. अशी मी गेला ना संस्थानाचे ते वेळाचेर सेवा करता आसतना गांवां येवन गांवां सकून वतना कसन दिवचें म्हणलेलें स्वाम्याक अन्नाक वतना म्हळ्यार आमगेले दिवचें कसनय ना कश्टा जीवन सान एक हळ्ळी गांव स घर आसल्यार तांचो 5 आमी वैदीक जावन आसत एकलो मात्र ग्रहस्थ आसत हें देवस्थान कशी चलोवचें म्हणलेलें जाल्यार मी गेला अन्नान रज घालून सांगिल्ल्या दिवसाक स्वामी मठा बसून उपासने ते तांगेले कार्यांत प्रवृत्ती जाता आसतना अशी स्वामी एक पेंटान तो खंय म्हणलेलें नाका प्रश्न आनी जन कसन म्हणलेलें नाका जाल्यार आज म्हाका हो विशय सांगिल्लो मनुष्य स्वता तो आसा तांणी सांगिल्लें कशी म्हणून सांगला तुमगेले अन्नाला निश्ट कशी म्हणून स्वाम्याले चरणांत कशी दवरला तुमकां आज कशी बरं जाल्ला तुमकां आज खंयचे स्थानार आसा ती म्हणलेलें कारण कसन म्हणून सांगला रे तुमगेले अन्नान केलेले गुरू सेवा म्हणून परंत अन्नान अशींच मेट्ट चोण वयर वता आसतना थंय स्वामी सांजवाळाक फलमंत्राक्षात दिवच्याक सक्कड महाजना घेवन बसून हडोड पळयरंतू मस्त फ्रुट्स पुरो धरून घेवन आशिल्ले जाल्यार अन्नाक वयर वता आसतना स्वामी थंय बसले म्हणलेलें मन्ना वासांनी जाल्यार अन्नान वयर वचून पळोवप भितर अन्नाल तोंड स्वामीन पळोवन जालें आनी सकल आयला समजायना म्हणलें अन्नान दोनी हात अशी मागशी राबोवन घेवन धरून घेवन अशी राबिल्ली तेन्ना अन्नाक वापास सुदीन स्वामीन पळोवन घेवन हां विठ्ठू आयल रे म्हणून घेवन अशी निमगेलके वय स्वामी म्हणलें मागीर आनी स्वामीन सांगू का मुखार वचका जाल्यार अन्नाक तेन्ना वापासांनी हात मागशी दवरून घेतिल्ले तेन्ना कसन हाडला तुवें कसन आसता तुगेले मनान तूं म्हणून वापास स्वाम्यान निमगेलके निमगेल्यार पुनः अन्नान कांय ना स्वामी कांय ना हांव रजेर गेलेलो वापास आयला कार्यप्रवर्तीक म्हणून जाल्यार थंय मस्त जन पादपुजे बसून घेवन मस्त फ्रुट्स इत्यादी पुरो दवरून बशिल्ले तेन्ना मिगेले अन्न मन्ना दिसलें कसन म्हणून सांगलें हांव हाडलेलें कसनय ना नगण्य हें हांव आतां दिल्यार मिगेलें व्हडपण म्हळ्यार अर्थात तांकां कसलें समर्पण जायच ना म्हणलेलें एक उद्देशान आनी पुनः तशी राबिल्ली तेन्ना स्वाम्याक पुनः कळ्ळी की कसन हाडला म्हूण सांग तूं मुखार यो म्हूण वापास स्वामीन स्वता तांकां सांगलें मागीर दोनी हात अशी येद्रा दवरून घेवन अन्नान दाखयलें की कांय ना गरम जालें 2 लिंबी अशी दवरून घेवन स्वामी चरणां दवरतना स्वामीन वापास हांगा हाड रे म्हूण हातान तूं घेवन तें एक पोरंबोळ हुंकून घेवन इतलें जना येद्रा समाजा येद्राक हा भारी लायक आसा रे घरान जालें लिंबी न्हय रे अशी म्हूण सांगून एक प्रिती करून तितलें जना येद्राक तें दिलेलें तसलें खाली एक 2 लिंबी मेळलेले स्वामीन स्विकार करून तुका बरें जाता रे म्हणून अशी सांगिल्लें तेन्ना विशेश जावंक न्हू आमगेल्या कुटुंबाक अर्थात म्हाका जाल्यार स्वामीन विशेष रुपारी बरं केला म्हणून सांगच्याक हां मस्त रुपाचेर संतोष भक्ता केलें म्हणून सांगल्यार आमगेले एक सान गांव कसनय नातेले विशयाचेर मिगेला अन्नान देवापुजी घेतलं मागीर मठ सोडून घेवन देवापुजी घेतलं मागीर 4 जाणां आले घरा बसून घेवन कसन तें दान धर्म कसन करता तें घेवन देवाक दाखोवंक घेवन आमकां पुरा व्हड केलेली पुनरपी सुदीन तीर स्वामीन 2005 आमकां त्या वेळाचेर आयले तेन्ना आमकां अनुग्रह केलो देवस्थान तुमी जिर्णोद्धार करका म्हणून आमी स्वामीक निवेदन केलें तेन्ना
परिपूर्ण दावन स्वामीला अनुग्रह मेळणं आज आमगेला सावड देवस्थान म्हळेल एक केंद्र बिंदू दावन असं म्हणून सांगचाक मुख्य कारण जे सुधींद्र तीर्थ स्वामीला महाप्रसाद तसे जलेल निमित्त सगळेच आमगेला पॅन्ट दायत सावड पॅन्ट दायत आमगेला कुटुंब दायत विशेषतः आमगेला सुधींद्र तीर्थ स्वामीला सन्निधान अंत केदनायची अर्थात काशी मठ दिशाक विशेषतः आमगेला चिरऋणी दावन असत असे म्हणून सांगताची मी गेलं दोन्ही उत्तर स्वामीला चरणात समर्पण करता. श्री हरिगुरुभ्यो नमः. संस्थानाच्या आराध्य देवाक तशी सर्व यतिवरेण्य तशींची विभूती पुरुष रावणशील तसले सुधींद्र स्वाम्याने दिव्य सन्निधानाक वंदन करून तांगेल विशयांत गुणगान करचें म्हणजे ओडू सूर्याले गे आमी मात्ती वैर केल्या म्हणजे आमकां मात्ती वैर करून पळोवचें जायना जाल्यार सुधींद्र स्वाम्याल विशयांत हांगा येयले सर्व वैदिकांक तारतम्य नाशी दोन मिनट उलोवंक आमकां मना आसा तशें जाल्यार तांणी तितले प्रिती समाजाची तशें वैदिकाचेर की गृहस्थ प्रमुखाचेर सकट दवरून तांगेले सगळे यती वरेण्य जावन चक्रवर्ती जावन तांगेले सगळे जीव मान आमकां अनुग्रह केला तशें जाल्यार स्वामी एक प्राध्यापकान एक 7-8 चेडू आमळके आवसूल ಬಗ್ಗೆ प्रबंध बरया म्हणून तांचो 6-7 चेडवान एक 25 पेज आवसूल ಬಗ್ಗೆ बरयलें एक चेरडान कर म्हळ्यार कागद काणून मोडचून हाडून मास्टराला दिलें ते 7-8 चेडवान नीत सोडून बरयलां जाल्यार हे एक चेरडान बरयलां कसर म्हळ्यार सगळे कागद मोडचून हाडून दिलां म्हळ्यार आवसूल बद्दल बरोवचें जायना म्हणून तशी सुधींद्र स्वाम्याल विशयांत आमी गुणगान सूर्यालेगे काज्जळशी करूयेत जाल्यार म्हगेले जिवनांत एक घटन म्हळ्यार आमी बसुरांत महाळसा देवालयांत नवरतोत्सव जाता आसतना 10 जाणांनी स्वाम्यालेगे अशी विनंती केलेली तेन्ना स्वाम्यान म्हणलें कोण कोण आसा रे थंय सगळे म्हूण तेन्ना कमिटीच्यान सांगलें पांडुरंगाचार्य मामू दामोदराचार्य मामू जगदीश भट मामू सकट आसाची जाय तरे जगदीशच न्हय सगळे पांडुरंगाचार्य आसा चंद्रितीर दत्ता म्हूण ते एक वाक्य मिगेल निमित्त देवाल रथोत्सव जालो तदनंतर ब्रह्मकलश मस्तकडे कुंभाभिषेक देवाल प्रतिष्ठे सकड स्वाम्यालेक आतां संयमेंद्र स्वामीलेक आशिर्वादान जालें तकिनी मस्त काम नागमंडल थंय सकड वैदिक कर्तव्य विकसन करचें असं देवान करून घेतलां एक स्वाम्याला आशिर्वाद संचारिणी दीप शिगेव रात्री उजवाड जावन आसेतू हिमाचल पर्यंत सुधींद्र स्वाम्यान संचार करून तांगेले 90 वर्ष चिल्लरे आवस कशी चेडवांक तेगेले जिवीत समर्पण करता आशिर्वाद करता तशी स्वाम्यान समाजाक अनुग्रह केला ते स्वाम्याकी तशी काशी मठात सर्व यतिवरेण्यांक थंय मठाक संस्थान आमी सक्कड वैदिक चिररणी तांगेले निमित्त वैदिक जीवन गृहस्थांक यज्ञ कर्म की होम हवन करच्याक स्वामी न्हय जाल्यार इतलें खंडितची समाजांत वैदिक कर्म चलना तांणी ते वेळाचेर ते गांव येवन मोक्काम करून समाजाकी वैदिकां एकत्रीत करून आज ह्यो रथ आमगे सगळे देशांत गौड सारस्वत ब्राह्मण कोंकणी आमगेले सारस्वत जनांग आसा म्हणून जाल्यार स्वाम्याले एक आशिर्वादान तसो स्वाम्याल अनुग्रह केन्ना आमगेले समाजाकी वैदिकांक आसून आमकां केन्नाय तांगेलो आशिर्वाद जावका म्हणून तांगेले चरणां वंदन करून 2 उतर समाप्त करता. ब्रह्मांता गुरुवः साक्षात् तिष्ठन् दैवं श्रीपतिः आचार्या श्रीमदाचार्या संतु मे जन्म जन्मनि स्वाम्याल हुडगास्कोनु मलकड सकल वैदिकालस्किन अनुज्ञे घेवन दोन उत्तर कसं म्हळ्यार व्हड स्वाम्याल्यांनी आमगेले एक घराण्याचे संपिगे मने कसन एक नमन्याचे एक संबंध आशिल्लो म्हळ्यार एकची उदाहरण सांगू येता आश्रम दखून वृंदावन ते एक वडनाट एक प्रीत आशिल्लें एक घरण मिगेल आन प्रधान स्वाम्याल वृंदा म्हळ्यार संन्यास दीक्ष स्वीकार दखून वृंदावन ते आशिल्लें आनी मिगेल अन्नान परतपणा येवच्या कारण सुकृतीन स्वाम्यान एक आज्ञा आनी मुलकेचो भटमाम शिकोवचो आशिल्लो सुरेश भटमामा ल्हान स्वाम्याक एक वडनट जावन शिकोवका म्हणटना बैसुका म्हणटना एकच एक
मनशान बैसून शिकून विद्यार्थी रुपार शिक्षण ग्रहण करच्यागे लागी एक 2-4 दिन असल्यार आनीके असकिना एक तंगेल मध्यंत असकिना एक कॉम्पिटिशन सी जावन शिक्षा बुद्धोन जाता म्हणली त्या समयाचेर असकिना सुकृतीन स्वाम्यानं वेलांनाक असकिना बिश्टा न्हू शिक्षणे गेलो स्वाम्याल अच्युत भट म्हणून सांगून प्रथम स्वाम्याक शिक्षणेक मास्टर जावन आशिल्लो मुलकेचोची तशी जावन त्या समयार असकिना वडनाड जालेले प्रभाकर मास्टर कोदंडराम भटमामो पुरुष भटमाम आनी कोट विश्वनाथ भटमाम ह्या पुरातांनी शिक्षणेक एक प्रेरेपण सुकृती स्वाम्याल एक ते एक विश्वास आत्मविश्वास आमगे समाजाक वैदिकान असकिना चांग घरणीत वैदिकपण शिकना अशी कसं की एक कश्टार आसा ती तांणी वैदिकपण शिकल्यार यजमानाक बरें जाता म्हणलें त्या एक ध्येयारी मेलांनान एक सुकृती स्वाम्याल आत्म प्रकार असकिना शिक्षण जालें तदनंतर फुडली एक वडनाटा ग्रूप म्हळ्यार खंय कसं प्रतिश्ठान जाल्यार एक स्वाम्यान आशिर्वाद दिवच्या बस फुडें मेलांना एक सांगचें आशिल्लें बसकारा 2 उतरले रे म्हूण सांगून एक फाटी हांव स्वता निमगेला कसल खातीर स्वामी अशें म्हूण सांगून भास्कर आले कसल म्हळ्यार तो खंय स्पीच करून रब्बो कसं आशिर्वाद दिवचे रब्बो तो उरलो त्या उतरांत आमके एक असकिना तांतू कसं एक अर्थ जाता म्हणून कळटा रे ताजे वयर आमी आशिर्वाद दिवचो तसं एक म्हणजे ते प्रिती वडनाट आशिल्लें खंय कसं दर्शनाक पट्टमुद्र दिवचे जाल्यार स्वाम्यान सुरवेक हांव तेन्ना सांग आसच्या पुरो जाल्यार दर्शना विशयी ಸ್ವಲ್ಪ माहीत आशिल्लें भितर स्वामी आप्पन गुप्त उदाहरण जातना म्हाका रपकार वयतालेच जाल्यार अण्णा समेत गोत नाशिल्लें अण्णान केन्नाय सांगचें कसल खातीर तूं राबचें म्हूण सांग त्या कसन तांतू व्यत्यास आसा म्हूण सांगून दर्शना विशयांत मात्र स्वामी हांव स्वामी लागीं उलयत आशिल्लो दर्शन कशें सुरू जावका खंयच्या रुपार येवका तें आयल्यार तें समवेळ म्हूण सांगून तितलें ते स्वाम्यान लास्ट म्हाका दिसता पय्यनूरांत पट्टमुद्र दितना ओट आशिल्लो ताजे नंतर असकिना प्रभाकर मास्टर टू हांगा अग्निभैरव कोणीर कल्याणपुरांत गलगल असकिना ते कळ्ळेल खातीर स्वाम्या समदिशनाची स्वाम्यान प्रभाकर मास्टर सांगलें प्रभाकर मास्टरान म्हाका सिग्नल केलो म्हाका शी आशिल्लो तेन्ना ते व्हडान सांगलें सन्निधानान विकोप दाखोवचें ना म्हूण सांग सन्निधानार दर्शन सान सन्निधानार तूं विकोप दाखोवचें ना शांत रुपार आसून सन्निधानाल कसन आज्ञा आसा ती मान्यत करून चलचें नर्तन सेवेचेले एक क्रम म्हूण सांग तशी एक ताजे नंतर असकिना स्वाम्याल वृंदावन समयाचेरी ते कोण आघात जावन अन्नान एक म्हणलें कोण कसं म्हणना काड एक 25 टिकेट काड म्हणून आमगेल घर करतकोन आमी पुरा बाबावाल बायलो मिगेल भयण्यो भावाजी एक भयणी मात्र येवचे जाय आमी पुरा वृंदावन ते हें जातना कार्यक्रम जातना आमी ते पळयले एक आश्चर्य आमकां इटा म्हळ्यार तेन्ना लास्ट मुमेंटार टिकेट म्हळ्यार गोत आसा जाल्यार अन्नाल टिकेटाक आमी 70,000 रुपया दिले खाली वचचे विशयांत मात्र आमकां पुरा ढेल्ली ते मेळ्ळें अन्नाक मात्र असकिना डेराडून थंय मेळ्ळें म्हणटना ते स्वाम्याल ते प्रिती वडनाटू आनी स्वाम्याल्यांनी मेल अन्नाले प्रायेंतू 1 वर्ष 7 म्हयनो मेलान सान स्वाम्यालेके मात्र न्ही स्वामी आश्रम स्विकार जावच्या फुडें 6 म्हयने आमगे तेय घर कडेन आशिल्ले इता म्हळ्यार संपर्कात देखून मठ आता दिसकिना चांग मन परिवर्तन जावका म्हळ्यार सुकृती स्वाम्याल आत्मी प्रकार आसकिना थंय राबून आशिल्लें तशें जावन आमगे एक ते वडनाटू म्हळ्यार स्वाम्याल एक लागीं वचून उलोवचें की स्वाम्यान चेडू हांवें प्रिती कशी दवरताले असल तसल म्हळ्यार एक कळिता आयल्या तेजे निमित्त मात्र न्ही स्वाम्याक एक आमी संयमीत स्वाम्याला समज सांगता पादुका हाजे वेळार आमगे ते सुरवे पादुका पुजेक प्रामुख्यत दिलेली मुल्केंत आयिल्ले तेन्ना मुल्केंत घर घर भजन जातना तेन्ना आमी तिळशिलालें सुकृती स्वाम्याल पादुका आमगे ते आसा म्हणून म्हणटना आमगेलें घर एक पारंपर जावन त्या मात न्ही म्हाका म्हणजे एक म्हणजे पोट घालची व्हड स्वाम्यान
तेंच भाग्य आमगेल भावा पुता मेळ्ळा आमगेले पर्यावंत मिगेल ಮುಂಜೆ जालेले आमगेले पर्यावंत देवस्थाना भितर सुरवे ಮುಂಜಿ जालेले स्वामी ನೇನು सुरवे ಮುಂಜಿ मेळ म्हाका जाले तदनंतर स्वामी ನೇನು संयमीन स्वाम्याला सोनस्किना ಮುಂಜೆ पोट गेला वेम जाले मेले धाकटे बाबाल पुत्ताक तस जालें मी तर हें एक व्हडलो नाट आमगेलें भाग्य म्हणल्यार हांव उलयलां कसं नाही चढून तरी मलकड वैदिक आंक्षम पूण करून मुगेले एक दोन्ही उतर देवा स्वाम्याला चरणार दवरता नमस्कार आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः जाई असले गुरु जाई गुरु असले असले जाई गुरु असले सद्गुरु श्रीमत्सुधींद्रांत असले सद्गुरु श्रीमत्सुधींद्रांत असले जाई गुरु असले असले जाई गुरु असले काशी मठाधिप दोष नतील प्रीत्यादराचे शिष्य जनाले व्यास रघुपती मूल नारायण श्रीचरणी रममाण जत्तले जाई गुरु असले असले जाई गुरु असले आमगेला स्वाम्याला उडगासू आता सुरवात लोक सांगलो स्वाम्याला दिव्य जान असेल तर एक चैतन्य मी आपाद मौळीपर्यंत पळयला लियाण पळोवका काही म्हाका मिगेल जिवनांत जावचें अथवा तेल्ला विशय एक दोनी विशय सांगच्याक चरण कमलांतू सक्कड वैदिकांक मस्त विषय कथना सांगतना हे भजने अर्थ पडलं कळता तशी 1991 ಅಂತ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿ ಆವ ಹರಿದ್ವಾರ ಚಮಕಲಾನ ತದ್ನ ಬಪ್ಪಲ್ ತಿರುಡುವಾಲು ಟಶಿಲಾವ್ स्वाम्यांक पुरा जनाल तांगेल गुर्तस मिगेल गुर्तुना होतेल कोण म्हण कळणी रे म्हण सांगला तशी आमगेल बाप्पाल तिरून आमगेला म्हणताल पळय तुमगेला अन्नाल नांव स्वाम्यान निमगेला अन्नाल नांव सांगलें पडलें सगळेच आमगेला घरकडच्या पुरा जणांक बाबावाल नांव सांगून स्वाम्याना तुमगेल नारायण आमगेला आशिल रा नारायण बाप्पा मठां आशिल रा म्हण सांगला इतलो आनंद जालो की स्वाम्यांक एक अगाध जावन ते स्मरणा शक्तीचे आमकां आनंद दिलाल मात्र नाही थंय अष्टावधान जाताना रात्री कोळलो वादन आसा त्या वर्स हांव आयकलां मात्र प्रथम मंगी गेला प्रवचनान सांगलें स्वाम्याना कोळाल म्हणून वेणुवाद्य देव वाच जाल्यार कोणकी पी वाज्जिलें हांगा म्हणून ते आयकलें की तेच वर्स हांव उडपा येवन आमगेल्या मास्टराक शिक्षा सुरू केलो तशेंच तें कोळलो वादन तदनंतर 15 वर्स थंय केलां म्हाका विशेष आनंद कसो म्हण हांगा व्यास रघुपतीन वपास संस्थानांत येवन पुनःप्रतिश्ठ जाताना हांव 1 म्हयनो हांगा सकाळीं 5:30 तक 6 गंटले कोळार वाजीत आशिल्लो स्वामी सकाळीं वॉकिंग करता येता आशिल्लें एक दीस स्वामी येनी आशिल्ले हांव बदीन वाजिताना स्वामी आयलो म्हणून उठान रावलो बैसरा वाजी आमकां आयकुच्या खुशी जाता म्हणून स्वाम्यान सांगलां अशी स्वाम्याला एक प्रिती आमकां कशी आसता म्हूण सांगून घेवन म्हाका तेन्ना कळ्ळें तशेंच हांव केन्नाय स्वाम्या लागीं आनी देवा लागीं तांगेल्या अनुग्रहान उरलोवचें जाल्यार आयज दिसा दोनूय उतरां सांगिल्लें आसा स्वाम्यान तशें देवान प्रीत करून घेवन आमकां केन्नाय अनुग्रह करता तांगेलो आशिर्वाद केन्नाय आसता म्हणून मुगेल 2 उतरां हांव स्वाम्या चरणाक वंदन करतां.